नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे वृत्तांत. दीपळ ठाकूर प्रेझेंट. खास आम्ही घेऊन आलो आहोत तमाम ज्येष्ठ नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून दिलासा देणारं असा हा वृत्तांत पहा. मुंबई शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 12 दहिसर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच पेन्शनर जेवढे पेन्शनर आहेत त्यांचा एक मेळावा दहिसर पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छेने आयोजित करण्यात आला होता. स्वतः जवळजवळ SBI PR रामफोटे यांचा नमस्कार. आज आपण सर्वजण जो आपण 4 दिवसापूर्वी आपल्या एकमतानं आपण हे एक कार्यक्रम घेणार होतो सायबर सिक्युरिटी आणि त्याचबरोबर या सरकारी बँकेचे पूर्व अधिकारी कर्मचारी आहात आणि आपलं जे इंडियन पिनल कोड जे यापूर्वी अस्तित्वात होतं जवळपास 1870 पासूनच्या दशकापासून जे चालू होतं ते पूर्ण 1 जुलै 2023 पर्यंत इंडियन पिनल कोड या अस्तित्वात होतं. त्यानंतर भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा भारत सरकारनं कायदे मंडळात मंजूर करून अस्तित्वात आणलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे. त्या कायद्याचं स्वरूप जो जुना कायदा होता त्यापेक्षा वेगळा आहे का कसं आहे त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, न्याय प्रक्रिया संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट भारतीय पुरावा कायदा यामध्ये बदल होऊन 1 जुलै 2024 पासून जे 3 नवीन कायदे त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. काळाच्या ओघामध्ये नवीन जसे तंत्रज्ञान आलेले आहेत, लोकांची इंटेन्सिव्ह शिक्षणात फरक पडलेला आहे, त्याप्रमाणे कायद्यात देखील बदल करण्याची गरज होती. त्याप्रमाणे शासनाने तसे काही बदल केले. त्या बदलांची माहिती आणि त्या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता काय तरतुदी आहे त्याच्या कल्याणाकरिता नव्याने काही त्याच्यात तरतुदी केलेली आहे. या संदर्भात ते ॲडव्होकेट साहेब आहेत, शर्मा साहेब ते आपल्याला मार्गदर्शन करणार. त्यानंतर सध्याच्या काळात जे सायबर क्राईम घडत आहेत त्यामध्ये जास्त करून सिनियर सिटीजन जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे. ते त्या सायबर गुन्ह्यांपासून आपण कसं त्यांना प्रतिबंध करावा आणि आपण त्याच्यापासून कसं संरक्षण करू शकतो याबद्दल चर्चा करण्याकरता सायबर एक्सपर्ट येणार आहे. हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर पोलीस अधिकारी म्हणून काही जे काही अनुभवातून मी काही गोष्टी शिकलेल्या आहेत ते तुमच्या समोर थोड्या वेळासाठी मांडू इच्छितो. सध्यामध्ये सायबर क्राईम हा जो क्राईम आहे अगोदर कसं होतं घरफोडी, चोरी यासारखे लोक चोर करायचे, लोकांचे घरं फोडायचे, रस्त्यावरून जाताना टार्गेट करून चेन स्नॅचिंग व्हायची, काहीतरी गोड बोलून किंवा बोलबच्चन म्हणतो आम्ही आमच्या भाषेत, की बोलबच्चन करून धोकाधडी करायचे. म्हणजे उदाहरणार्थ त्यातील सिनियर सिटीजनात जास्त पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवायचं. सिनियर सिटीजनना जास्त करून 45 आणि 50च्या वरती जे लोक आहेत अशा लोकांना थोडं स्मरणशक्ती स्मरणातल्या गोष्टी असतात. अचानक काहीतरी ओळख दाखवायची, काका तुम्ही ओळखलं का मला, मी याचा मित्र, तुमच्या मुलाचा मित्र, असं बोलण्यात गुंतवून ठेवायचं. बोलता बोलता त्या हातात ते काय अरे वा सोनं काय मुलांनी करून दिले का, जड आहे किंवा हिरा काय घातला असेल तर तो हिरा 8 टक्का घालून तो घाला, अशा बोलण्याच्या भानात गुंतवून ते समजायचं. त्या गुन्ह्यामध्ये त्या पद्धतीचे जे गुन्हे होते ते आधी मोठ्या प्रमाणात घडत असायचे. आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाण त्याचं कमी झालं आहे. त्या गुन्ह्यांचं आधीचे जे चोर होते ते बेरोजगार असायचे, व्यसन असायचे, दारूची व्यसन असायचे. जसं प्रमाण वाढलेलं आहे
आहे. अगोदर एक 10 वर्षापूर्वी जीपे कोणाला माहिती देखील नव्हता, जीपेवरून ट्रान्सफर करणे किंवा ऑनलाईन ह्या प्रकारे आपण हे करत होतो. पण ती आज गरज ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची गरज झालेली आहे, त्याला आपण टाळूही शकत नाही. त्यामध्ये आत्ताचे जे सायबर क्राईम आहेत त्यामध्ये पहिला प्रमुख प्रकार आहे डिजिटल अरेस्ट. ते काय करतात, तुम्हाला असं एक पोलीस स्टेशनचा सेटअप उभा राहिलेला असतं, पाठीमागं महाराष्ट्र पोलीस, CID किंवा CBI, ED याचा लोगो ऑफिसमध्ये घेऊन तो तुम्हाला सांगतो की तुमचं एक पार्सल येणार होतं किंवा तुमचे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, ते ट्रान्झॅक्शन नार्कोटिक्स हे विकण्यासाठी वापरले गेलेले आहेत, ते खरेदी करण्यासाठी वापरलेले आहेत किंवा आर्थिक मोठा भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याशी तुमचं ट्रान्झॅक्शन हे होत आहे. तर तात्पुरतं आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करून ठेवलेलं आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या डिजिटल अरेस्टपासून म्हणजे ऑनलाईन जे आहे ते फोन बंद करू शकत नाही. अशा धमक्यांना आणि या दबावांना बरेचसे त्यातही वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे त्या ह्यांना बळी पडण्याचं. लक्षात आलं. आता याच्यामध्ये कुठली पोलीस यंत्रणा किंवा केंद्र स्तरावरच्या ज्या चौकशी यंत्रणा आहेत CBI, CID सारख्या त्या तुम्हाला कधीही ऑनलाईन अप्रोच होणार नाही. ही पहिली गोष्ट आहे. कुठल्याही न्याय म्हणजे क्रिमिनल कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारे ऑनलाईन ते अप्रोच होणार नाही. फार तर तुम्हाला ते ऑनलाईन व्हॉट्सअपवरती कॉल लेटर समजपत्र बजावतील या अमुक चौकशीला तुम्ही हजर राहा म्हणून. पण हा डिजिटल अरेस्ट सारखा असा काही कुठला प्रकार नाही आहे कायद्यात. त्यामुळं आलं तर ते घाबरून न जाता ते तातडीने तो फोन बंद करणे, त्या नंबरवर ब्लॉक करणे किंवा तो नंबर ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्या नंबरला येतो त्यांना प्रतिसाद न देता नजीकच्या पोलीस स्टेशनला तातडीने संपर्क करणे हा त्याच्यावरती उपाय आहे. बरेचसे ह्या याच्यामध्ये लोक काही नजीकच्या काळात फसलेले आहेत. बऱ्यापैकी 10 करोड रुपये ट्रान्सफर मारलेले आहेत. जे आयुष्यभर आपली एवढी जी मेहनतीची कमाई आहे ती त्यांना असं सहज त्या दबावाला बळी पडून घेऊन झालेले आहेत. ते बऱ्याचशा वेळेला ते जी अमाऊंट असते ती मनी ट्रेल होते. म्हणजे आपण बरेच जण बँकेत आहेत तर तुम्हाला माहिती असेल की समजा B ला पाठवलं, B काय करतो C D E ला पाठवतो, परत C जो आहे तो आणखी 4 लोकांना पाठवतो. असं मनी ट्रेल जाऊन ते तुमच्या क्रिप्टोकरन्सी USDT अशा डिजिटल प्लॅटफॉर्ममधून ती बाहेर पाठवले जाते. बाहेर गेल्यानंतर पुन्हा तिथून हे करून ते पुन्हा आतमध्ये आणले जाते. ते ट्रेस करणं त्या बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय देशामध्ये म्हणजे भारतातून परकीय देशात ते चलन गेल्यामुळे ट्रेस करणं फार जिकिरीचं जातं. त्यापेक्षा आपण त्याला प्रतिबंध करू शकतो. असा कुठलाही प्रकार असला तातडीने पोलीस स्टेशनला संपर्क साधा किंवा 1930 ते नव्याने केंद्र सरकारने नॅशनल सायबर पोर्टल केलेलं आहे. ते सायबर पोर्टल काय करतं, तुमची जशी काही साल डिटेल जाणून घेते ते ट्रान्झॅक्शन ID, UPI ID जे काय आहे आणि संबंधित जे बँकांचे नोडल्स असतील त्या नोडल्सना तातडीने ते फॉरवर्ड केले जातात आणि नोडल्सना ॲन्सरेबल केलेलं आहे. त्याच्या 48 तासात त्यांनी रिस्पॉन्स द्यायचा आहे नोडलनी बँकांच्या. समजलं. आणि दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनला त्याची एक कॉपी फॉरवर्ड केली जाते. आमच्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर टीम केलेली आहे. ती सायबर टीम तुम्हाला बोलवेल, त्या अनुषंगाने गुन्हा नोंदवणे आणि पुढचा आरोपीचा शोध घेणे त्याचं काम केलं जातं. नॅशनल सायबर पोर्टल मार्फतीने जे काम होते त्याच्यामध्ये तुमची जे मनी ट्रेल झालेली असते, तुमचा जो पैसा असतो विक्टीमचा तो पहिल्या लेवलवर, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ह्यापर्यंत ते फ्रीज करतात किंवा होल्डवरती अमाऊंट ठेवली जाते. ती जशी मनी चेन तयार होते तर ते पुढे स्टॉप केली जाते आणि बऱ्यापैकी त्यातले पैसे रिकव्हर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं असा काही प्रकार घडला, समजा तुमच्या बाबतीत घडला किंवा नातेवाईक तुमच्या मित्रांच्या बाबतीत घडला तर तातडीने आपलं पहिलं काम आहे नॅशनल सायबर पोर्टल नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन आपलं लॉग इन आणि तर पहिलं काम हे करायचं आपल्याला. हा डिजिटल अरेस्टचा हा प्रकार झाला. त्याच्यामध्ये दुसरा हा आहे की गुंतवणुकीचा, म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तुम्हाला अप्रोच केलं जातं. बऱ्याच जणांचं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असते. आता हे जे सोशल मीडिया ॲप आपण वापरत असतो, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ह्यामधून डेटाबेस आपली माहिती समोरच्या यांना जात असते.
म्हणजे समजा तुम्ही आता एखाद्या बाटाच्या शोरूम मध्ये गेला तर तुम्हाला शूज खरेदी करायचे ही माहिती व्हॉट्सअप देतो की यांना भेट दिलेली आहे बाटाच्या शोरूमला. मग तुमच्या फेसबुक प्रोफाईलवर इंस्टावर तुम्हाला त्याच दाखण्याची ॲडव्हर्टाईज यायला चालू होतात बघा शूज. अरे तुम्ही म्हणता मी आत्ताच शूज बघून आले आणि मला लगेच ॲड आले. तसंच एखाद्या घड्याळ घ्यायला गेला असाल तर घड्याळाच्या दुकानात गेला असाल तर लगेच तुम्हाला घड्याळाच्या जाहिराती येणार तुमच्या सोशल मीडियावर. जे व्हॉट्सअप तुम्ही वापरताय तो आपण म्हणतो की तो फ्री आहे, तर तो फ्री नाही आहे. तो तुमचं प्रिफरन्स बघतो तो की काय करतायत, कुठं भेटी देत आहेत, काय खरेदी करायला जात आहेत. मग त्याच्यावरून तुम्हाला ॲड यायला सुरुवात करतात. बरेचसे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक असतात, ते गुंतवणुकीच्या दृष्टीने वेगवेगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावरून तुम्हाला तशा पद्धतीचे मेसेज येतात. काही वेळेला शेअर मार्केटचे सजेशन दिले जातात की आम्ही एवढ्यावरती एवढा नफा कमवून दिलेला आहे, की समजा 1 लाख दिले असतील तर त्याच्यावरती 50% 6 महिन्यात आम्ही रिटर्न्स काढून दिले. कॉलमध्ये किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आम्ही असं केलेलं आहे. फूडमध्ये म्हणजे दोन्ही साईडनी सजेशन देऊन त्यांना फसवलं जातं. ग्रुप जॉईन करायला सांगितलं जातं. त्याप्रमाणे ग्रुप जॉईन केले की त्यात त्यांचीच लोक असतात, फ्रॉस्टर्सचीच लोक असतात. ते रोज प्रॉफिट टाकत जातात. ते म्हणतात आज म्हणजे इतना प्रॉफिट हुआ, म्हणजे 1 लाख कॅपिटल लगाया था, 25,000 कॅपिटल प्रॉफिट हुआ. मग तो जो नव्याने ग्रुप जॉईन झालेला असतो त्याला प्रलोभन लालच यायला लागतो आणि तो त्या आमिषाला बळी पडतो. तो अप्रोच होतो त्या लोकांना. ते सांगतात की आमचा डीमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल, ॲप डाउनलोड करावं लागेल. त्याप्रमाणे तो विक्टीम तो ॲप डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जसं बाकीचे जे डीमॅट अकाउंटचे प्लॅटफॉर्म आहेत, झिरोदा, ग्रो, तशा पद्धतीने ते शेअर्स खरेदी होती, विक्री सगळं दिसत असतं, आपला बॅलन्स दिसत असतो. काही वेळेला आता समजा टाटा स्टीलचा शेअर 130 रुपयाला आहे, त्यांच्याकडे 100 रुपयाला दाखवत असतो तो. तुम्ही त्यांना विचारणा केली तर ते सांगतील की आम्हाला डायरेक्ट कंपनीकडून डिस्काउंट रेटमध्ये हे शेअर्स मिळालेले आहेत. अशा पद्धतीने ते गुंतवलं जातं. मग अशी एक वेळ येते की ते सगळा पैसा तुम्ही घेतलेले शेअर तुम्हाला जेव्हा काढायचे असतात, फायदा दिसत असतो, त्याच्यात ग्रीन झालेला असतो पोर्टफोलिओ. काढायची वेळ येते त्यावेळेला काढू शकत नाही तुम्ही. त्यावेळेला तुम्हाला समजतं की आपल्याबद्दल फसवणूक झालेली आहे. आणि याच्यामध्ये ट्रेसिंग करायला गेलो ते ॲप जे असतं IP, ते ॲप बाहेरून ऑपरेट तयार केले गेलेले असतात आणि ते बाहेरच्या IP वरून ऑपरेट होत असतात. आणि ते ॲप असे बोगस ॲप असतात, फेक ट्रेडिंग करण्यासाठी तयार केलेले जसे असतात ना ॲप तसेच असतात. फक्त तुमचे पैसे त्याच्यात जातात, ते परत येत नाहीत. माझे फिर्यादी होते पूर्वी, मी वसईला कामाला म्हणजे पोस्टिंग होती माझी, तर ते चांगले LNT मध्ये आता रिटायरमेंटलाच आलेले होते. ते LNT मध्ये मोठ्या पदावर कोर्टी होते ते इंजिनियर आणि अशा मोठ्या. तर त्यांनी मार्च 22 पासून डिसेंबर 23 पर्यंत ते गुंतवणूक करत राहिले. त्याच्यामध्ये एवढं उच्च विद्याभूषित माणसाला आपल्यासोबत सेव्हिंग झाली हे समजण्यासाठी 9 महिन्याचा पिरियड गेला की माझ्याबद्दल म्हणजे माझ्या सोबत सेव्हिंग होते. त्यांना असं वाटत गेलं की हे पैसे कधी ना कधी मला मिळतील. हे शेअर मार्केटमध्ये पैसे आहेत. त्यांनी दुसऱ्या डीमॅट अकाउंटवरचे शेअर्स विकून याच्यामध्ये गुंतवणूक केली. आणि ती गुंतवणुकीची रक्कम ऐकाल तर तुम्हाला शॉक बसेल. 83 लाख रुपये त्यांनी घेतले. ती रिकव्हर होण्याची शक्यता पण फार कमी होती बरेचसे. म्हणजे असा एक प्रकार आहे त्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवलं जातं. शिवाय सेक्स्टॉर्शन नावाचा प्रकार आहे. बऱ्याच वेळेला एखादी महिला कॉल करते, ती न्यूड अवस्थेत असते आणि नंतर तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं की हा तुमचा फोटो व्हायरल केला जाईल, तुम्ही हे करत होता. आम्ही नंतर काही वेळेला पोलीस म्हणून तुमच्याशी बोलणी केली जाते, मी दिल्ली पोलीसवरून बोलतोय आणि तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन हे करताना मिळून आलेले, तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. आता काही दिवसापूर्वी बघा तुम्ही कोकणातल्या एका शिक्षकांनी अटल सेतूवरून सुसाईड केली ती, बरोबर, तुम्ही बातमी वाचली असेल बऱ्याच जणांनी. तर तसाच प्रकार आहे. अशा प्रकारे ते समोरून कॉल येतो, स्क्रीनशॉट करतात. त्यासाठी तिथेही तेच आहे. ते समोरचे जे कोणी कॉल करत असतील ना त्यांच्या आमिषाला बळी पडायचे नाही, त्यांना दाद द्यायची नाही. तुम्ही झुकला त्यांच्या दबावाला ते आणखी तुम्हाला ब्लॅकमेलिंग करत तुमच्याकडचे पैसे हे करणार ते. त्यामध्ये चौथा प्रकार आहे ऑनलाईन शॉपिंगचा. त्या ऑनलाईन शॉपिंग मध्ये बऱ्याच वेळेला आता सध्या कुंभ यात्रा चालू आहे.
आणि त्याचा फायदा घर बसल्या तुम्हाला वस्तू मिळतील, हाफ डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतील असं सांगून तुम्हाला अप्रोच केलं जात होतं. आणि ऍक्च्युअली तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवल्यानंतर ती वस्तू काही परत यायचीच नाही. आली तरी ते समजा मोबाईलच्या डब्यामध्ये साबण टाकून पाठवलं जायचं. तो उघडेपर्यंत तो देणारा माणूस निघून जातो आणि उघडल्यानंतर त्याच्यामध्ये साबण मिळतो तुम्हाला आयफोनच्या. तसंच वाईन खरेदी करण्यासाठी पण बऱ्याच जणांनी ऑनलाईन हे केलेले होते, जाहिराती दिलेल्या होत्या की तुम्हाला 50% स्वस्ताच्या दरात वाईन मिळेल म्हणून. या प्रकाराला लागून बरेच जण बळी पडलेले. सध्या आता जसं हे ट्रेंडिंग जसं असतं तसे ते आपल्या मानसिकतेशी ते खेळत असतात. म्हणजे सध्या कुंभमेळा चालू आहे. कुंभमेळ्यामध्ये तुमची सगळे म्हणजे तीर्थयात्रेची सोय केली जाईल, स्नानाची सोय, राहण्याची टूर पॅकेज, कुंभमेळ्याचा टूर पॅकेजच्या नावाखाली फसवणूक केली जाते. ऍक्च्युअली तो काहीच नसतो. तुमचे फक्त पैसे मिळाले तिथून तुम्हाला ते कॉन्टॅक्ट देखील करत नाही. बऱ्याच वेळेला जे नंबर्स वापरले जातात घेतलेले असतात सिम कार्ड नंबर, हे ट्रायबल एरियाज मधले ज्यांना माहिती नसतं. सर्वसामान्यांचे ते सिम कार्ड नावावरती डिजिटल हे करण्यासाठी जातात, सिम कार्ड घेण्यासाठी. त्यांचे एकाच वेळेला 2-2, 3-3 सिम कार्ड काढले जातात. त्यांना त्या माणसाला ज्याच्या नावावर ते सिम कार्ड असतं त्याला माहित पण नसतो. तो राहणारा ओरिसाचा असतो. तो कार्ड वापरलेला असतो दिल्लीला. तो ओरिसा सोडा त्याच्या जिल्हा सोडून तो कधी बाहेर पडलेला नसतो सिम कार्ड होल्डर. आपण म्हणतो की तो ओरिसाचा होता, त्याला पकडा. तिथं आपण गेल्यानंतर आपल्याला समजतं तो ट्रायबल एरियातला कोणतरी आदिवासी आहे, अशिक्षित माणूस आहे, असं काय ते रोजगारीवरचं काम करणारा माणूस आहे. तो त्याचा गाव सोडून कधी गेलेला नसतो बाहेर. म्हणजे असे सगळे प्रकार असतात. त्या अशा जे वेगवेगळे प्रोडक्ट विकणारे ते हे करतात स्वस्तामध्ये, चष्मा, बेल्ट, हे अशा पद्धतीने. ह्यालाही बरेच लोक बळी पडतात. त्यासाठी ऑथेंटिक शॉपिंगचे जे काही ॲप आहेत ते वापरले पाहिजे. त्याची खात्री करूनच मग त्याच्यावरती खरेदी विक्री आपण करणं गरजेचं आहे. हे ऑनलाईन शॉपिंग झाल्यानंतर बरेचसे 2 ॲप निघाले बघा. 2 ॲपमध्ये काय होतं की तुम्हाला 15 दिवसासाठी, 20 दिवसासाठी किंवा 30 दिवसासाठी लोन तातडीने विदाउट डॉक्युमेंट तुम्हाला लोन देण्याचं हे करतात. बऱ्याच वेळेला तात्पुरती गरज असते म्हणून त्या 2 ॲप इन्स्टॉल केले जातात. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट, व्हॉट्सअपचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्याची सर्व माहिती, शिवाय तुमच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये तुमची फ्रेंड लिस्ट, या सगळ्यांचा ॲक्सेस त्यांना मिळत असतो. तुम्ही ॲप परमिशनमध्ये ते ॲक्सेस दिली, ही तारीख असं तुम्हाला इरिटेट केलं जातं. सकाळी एकदा फोन येणार, परत दुपारी येणार, तुम्ही मला 15 तारखेला तुमचा लोन परत करायचा आहे. आजच्या दिवशी परत तुम्हाला आणि डायरेक्ट तुमच्या नातेवाईकांना तुमची बॉट केलेली इमेज पाठवतात किंवा पाठवण्याची धमकी दिली जाते. बऱ्याचशा दिवशी त्याही याला प्रकाराला खूप लोक बळी पडलेले आहेत. विशेषतः तरुण मुली जे आहेत त्या नवीन जॉबला लागलेल्या, ज्यांचा 15-20 हजार रुपये पगार आहे, त्यांना मोबाईल घेण्यासाठी किंवा त्यांना गरजेच्या वस्तू देण्यासाठी त्यांनी पगार मिळेल या आशेने तसे या लोन काढल्यानंतर हा मॉर्फिंग किंवा EIचा वापर करून त्यांना तुम्ही जागरूक नागरिक म्हणून गायडन्स करू शकता. असे बरेचसे प्रकार आहेत. सायबर क्राईम हा बऱ्यापैकी फोफवलेला हे आहे. आधी फक्त आपण जामतारा झारखंडमध्ये होत होता असं म्हणत होतो, पण बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे मॉड्यूल्स तयार झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने फसवणुकीचा हे उभारतात. त्याच्यामध्ये साधा सुद्धा चांगला उपाय आहे जो प्रॅक्टिकल आहे. यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की एखादं अकाउंट असं तयार करायला पाहिजे की त्याला गरजेपुरतं जे काही आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करायचे आहेत, ऑनलाईन बिलं द्यायचे आहेत, ते जे मेन अकाउंट आहे तुमचं सेव्हिंग अकाउंट, ज्याच्यामध्ये तुमचे अमाऊंट मोठ्या प्रमाणात असेल, ते तसं न ठेवता एक छोटं अकाउंट तयार केलं गेलं पाहिजे आणि तेच मोबाईलमध्ये वापरलं गेलं पाहिजे. की 10,000पर्यंतची, 20,000पर्यंतची जी अमाऊंट आहे ती त्याच्यामध्ये ठेवली गेली पाहिजे. म्हणजे जेवढे गरजेपुरतं तुम्ही ते ट्रान्झॅक्शन करू शकता. कोणी समोरून तुमचा ॲक्सेस जरी घेतला तुमच्या मोबाईलचा, तरी त्याच्यातून तेच अकाउंट जाईल, तेच पैसे जातील. सिटीमध्ये जे प्रायमरी अकाउंट आहे ते म्हणून वापरा. तुम्ही बरेचसे अकाउंट तुम्ही ठेवू शकता, त्यामध्ये पैसे वजावट होणारे अकाउंट आहे ते प्रायमरी अकाउंट तुम्ही त्याच्यामध्ये ज्याचे जी व्हेरिएबल अमाऊंट असेल ती तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा. तेवढीच 5,000 रुपये, 10,000 अशा पद्धतीने. आणि बँक आता बऱ्यापैकी आपण बँकेचे लोक असं काही कॉल येत नाही
यासाठी आपण स्वतः जाऊन बँक शाखेत जाऊन व्हेरीफाय केलं गेलं पाहिजे. जाऊन तिथं नक्की हा प्रकार आमचा केवायसी साठी हे केलेलं आहे का, स्वतः जाऊन त्या फिजिकली जाऊन व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ऑनलाईन कुठल्याच प्रकारचं हे करायचं नाही, ट्रान्झॅक्शन करायचं नाही किंवा आपली माहिती द्यायची नाही त्याला. आता यातही दुसरा प्रकार आहे डबल ऑथेंटिकेशनचा प्रकार आहे. म्हणजे मोबाईल आता व्हॉट्सअप असेल तर अशी ॲप आहे, त्याला काय परमिशन द्यायची हे पण तुम्ही तिथे ठरवू शकता. ॲप मॅनेजर म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असेल. ॲप मॅनेजरमध्ये तुम्हाला आता समजा इंस्टाग्राम वापरताय तर त्याच्यामध्ये आवश्यक काय गोष्टी आहेत, मायक्रोफोनचा आवश्यक असणार आहे तुम्हाला. त्याच्यातून समजा व्हॉट्सअप म्हणून व्हॉट्सअपमध्ये आपण व्हिडिओ कॉल करतो, टेक्स्ट मेसेज पाठवतो आणि व्हॉट्सअप कॉल करतो. त्याच्यामध्ये व्हिडिओची परमिशन आवश्यक आहे, मायक्रोफोन आणि याची टेक्स्ट. ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठलेही ॲप्लिकेशन असतील ना त्यांना हे करायचं म्हणजे त्या डिनाय करायच्या त्या परमिशन. शिवाय प्ले स्टोअरमध्ये जे सेटिंग आहे त्याच्यामध्ये अननोन सोर्सेस कडून ॲप डाउनलोडची परमिशन तुम्ही डिनाय करायला पाहिजे. म्हणजे ते काही वेळेला बऱ्याच वेळेला आता काय होतं लिंक पाठवतात, अशी काहीतरी लिंक अननोन माणसाकडून आलेली लिंक आहे ना अननोन कॉन्टॅक्ट सोडून ती ओपन करायची नाही. बऱ्याच वेळेला आता बक्षीस टाटा स्टील कंपनीला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून टाटा कंपनी प्रत्येकाला गिफ्ट हे करते, हा मेसेज 50 जणांना फॉरवर्ड करा म्हणून मेसेज येतो. मग आता यांना आलं समजा हे काय करतात, त्यांच्या ओळखीच्या लोकांना 50 लोकांना पाठवतात, ती 50 लोक आणखीन 50 लोकांना पुढे फॉरवर्ड करत जातात. हे असले सगळे कुठलीही गोष्ट ऑनलाईन म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये नाही बघा. काहीतरी त्याच्यात रिटर्न्स घेतल्याशिवाय काहीतरी स्वतःचा समोरचा फायदा असतो. तुम्हाला बक्षीस लागले असं कळवतात, हे हा फॉर्म भरा, हा फॉर्म फिलअप करा, ती लिंक ओपन करता. लिंक ओपन करून तुम्ही फॉर्म भरेपर्यंत तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस घेतला गेलेला असतो आणि त्यातले जे काही सेव्ड पासवर्ड्स असतात बँकेचे आणि बँकेचे ॲप त्याची माहिती आपोआप त्यांना ट्रान्सफर. दहिसर पोलीस ठाण्याच्या आदेशानुसार आणि विनंतीनुसार मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. गेली 25 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ही पेन्शनर असोसिएशन रजिस्टर्ड संस्था खूप चांगल्या तऱ्हेने काम करते आहे आणि संस्थेच्या माध्यमातून दिवाळी अंकाचे अनेक त्यांचे चांगले उद्योजक विचाराचे काही दिवाळी अंक मी पाहिलेले आहेत. आणि आज आमचे दीपक खेळ यांच्या माध्यमातून दहिसर पोलीस ठाण्यामध्ये एक आपला ज्येष्ठांचा एक सुसंवाद या दृष्टिकोनातून आज आपण सर्व एकत्र आलेलो आहात. आणि दहिसर पोलीस ठाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे भागातील तमाम जनतेमध्ये ज्येष्ठांना जवळ करणं, महिलांचे मुलांचे प्रश्न जाणून घेणं, अनेक समस्यांना सदैव मदत करणं असं दहिसर पोलीस ठाणे. आणि दहिसर पोलीस ठाण्यामध्ये आज आपल्यासाठी खूप चांगले विचार म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाची माहिती हा एक चांगला साचेबंद असा कार्यक्रम आहे. ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अभियान म्हणजे आपल्या न्यायालयाचे म्हणजे जे कायदे पंडित आहेत ॲडव्होकेट शर्मा साहेब ते या उपस्थित आहेत. आणि आपले पोलीस निरीक्षक ज्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे आमचे आदरणीय देसाई साहेबांनी तुम्हाला आता बरीचशी खूप माहिती दिलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था संपूर्ण पोर्टफोलिओ दहिसरमध्ये काम पाहणारे आमचे सगळ्यांचे आवडते पोलीस निरीक्षक राम पोटे साहेब. त्याचबरोबर माझे भाऊ पण दहिसर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक त्यांच्याकडे गुन्हा अन्वेषण आहे अशोक नाना घोडे. तर बऱ्याच लोकांना विचारला जाता की घोडे सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या. तर माझे जे इथे कर्तव्यपार पोलीस अधिकारी अशोक नाना घोडे त्यांनी बरीचशी कामं पोलिसांच्या माध्यमातून एक त्यांनी कर्तव्यनिष्ठ केलेली आहे. आणि विशेष म्हणजे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वनमाने साहेब यांना 2024चा राष्ट्रपती पदक जो आपला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. आणि असे राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज आम्हाला दहिसर पोलीस लाभल्यामुळे आज आमचे सुसंवाद करत आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या वरिष्ठ असिस्टंट पोलीस कमिशनर
जे आपले कर्नास आहेत आजही ते किशोर कर्नाजी ते आज ते आपल्याकडे या पोलीस स्टेशनची 2 पोलीस स्टेशन जबाबदाऱ्या कर्तव्यनिष्ठेने सांभाळत आहेत. त्याचबरोबर आपलं बृहन्मुंबई मुंबई पोलीस जे आयुक्तालयाच्या अंडर जे परिमंडळ 12 त्या अंतर्गत असलेल्या 12 पोलीस ठाण्याचे उपायुक्त स्मिताताई पाटील त्या इकडच्या पोलीस उपायुक्त आहेत. त्याही सदैव आपल्या ज्येष्ठांना सदैव मदत करत असतात. आणि आज साहेब आल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया SBIच्या पेन्शनर वेलफेअर हाऊसिंगच्या वतीनं या मान्यवरांचा सत्कार होईल. सत्कार SBI पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम मनसुख राष्ट्रपती हे पुरस्कार विजेते आदरणीय अशोक गोंडमाने साहेबांचा जाहीर सत्कार स्टेट बँक ऑफ इंडिया ऑर्गनायझेशनचे जे आपले अध्यक्ष आहेत जे राजाराम नाबर सर म्हटलं की दैजरमधलं वैशिष्ट्य एक आमच्या दैजरमधल्या सगळ्या संस्था संघटना संयुक्त ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे बरंचसं काही असं एक आमच्या दैजरचा ठसा आहे नाबर सर. त्याचबरोबरीने कोषाध्यक्ष श्रीमती हेमलता एवन आणि त्याचबरोबर श्री पांडुरंग बिर्वे आणि दीपक केर ह्या सगळ्या मंडळींचे हस्ते सत्कार होतोय. दैसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राष्ट्रपती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अशोक हे आपल्या दैसर डिव्हिजन आहे. दैसर डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदरणीय किशोर खैरनारजी तेही येत आहेत. आणि आपल्याला जे न्यायालयाची माहिती म्हणजे आपल्याला जी भारतीय न्याय व्यवस्था त्या क्षेत्रामध्ये न्याय प्रणाली त्याची माहिती द्यायला आपल्याला खूप लोकप्रिय कायदे पंडित ॲडव्होकेट शर्माजी त्याची उपस्थिती इथे लाभलेली आहे. अगदी थोड्या क्षणातच सत्कार केला. सर्वांनी आपले आदरणीय अशोक गोंडमाने साहेबांचा टाळ्यांचा गजरात सत्कार करायचा स्वागत करायचं आहे. सरांचं मन मोठे सर म्हणतात आम्ही निवडणूक आहोत आणि आमचा आज आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना बोलवलेलं आहे. तर आज आम्ही ऋणानुभावनेतून जे आमचे SBI पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम मनसुखजी, हेमंत नाभरजी, श्रीमती हेमलता एवनजी, पांडुरंग बिर्वेजी, दीपक केरजी आपण सरांचा सत्कार करावा सर मान्य वाटतं. नाही सर आपण करू नाही सर सर जरा प्लीज सर्व आणलेलं आहे सर आणलेलं आहे मोठ्या भावने घेतली सर. आपण सर्वांच करणार सर. तुम्ही या रंग सभेला या तुम्ही या विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा नृत्य विशारद तुम्ही लंबोदर हाती शोभे परतू तोमर नृत्य विशारद तुम्ही लंबोदर हाती शोभे परतू तोमर नाग कटीला बांधुनिया नाग कटीला बांधुनिया विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो. तसेच दिंडोशी व माननीय उच्च न्यायालय ते प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट श्री व्ही शर्मा हे आता जे नवीन कायदे आहेत आणि जुने कायदे या संदर्भात जे आपल्या भरपूर लोकांच्या मनामध्ये जे एक थोडं गोंधळाची स्थिती असते जुने कायदे नवीन कायद्याचं अजून ज्ञान नाही थोडं काही नवीन कायद्यामध्ये खूपच मोठे असे बदल झालेले का त्या अनुषंगाने ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना मराठीमध्ये शक्यतो ते कम्फर्टेबल नसतील तर ते हिंदीतून बोलतील तर मी शर्मा साहेबांना सांगतो की त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद.
सर्वांना लेडीज जेंट्सना माझा नमस्कार. कसं आहे, अगोदर आपला इंडियन पिनल कोड होता, आता भारतीय न्याय संहिता झाला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा झालं. त्या अगोदर क्रिमिनल होतं, इंडियन सिव्हिलियन्स ॲक्ट होता अगोदर. त्याच्या आता कंपॅरेटिव्हली त्यांनी इंडियन सिव्हिलियन्स ॲक्ट चालू केलं आहे. वेगवेगळे कायदे आहे. अगोदर जसा 354 होता त्याला 672 केलं आहे. नंतर 420 चीटिंग आपण बोलत होतं, तू काय बोलला तर चीटिंगमध्ये गुन्हा दाखल होतो. तो जे चीटिंगमध्ये होता आता ते 318 क्लॉज 4 झाला आहे. फेरबदल झाला आहे. अगोदर आपण IPC बोलत होते, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट 406 बोलत होते, त्याच्यामध्ये 316 क्लॉज 2 झाला आहे. असा वेगवेगळा कायदा बदलला आहे. त्याच्यामध्ये कसं झालं आहे, त्याच्यामध्ये थोडाफार कायदा 377 होता ते डिलीट केला गव्हर्नमेंटने, कारण की त्याच्यामध्ये 354 होता कायदा, त्याचा पण सेक्शन चेंज झाला आहे. 354ला सेक्शनच्या 326 होता, कोणी कोणाला मारला तर वेपननी मारला, त्याच्या 324ला 118 क्लॉज 1 झाला आहे. फक्त कसं आहे, सेक्शन चेंज पण झाला आहे आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेट झाला आहे. क्लॉज म्हणजे दोन्ही ठिकाणी ब्रॅकेट द्यायचं, क्लॉज 1 असं आहे. आणि कसं आहे, वेगवेगळ्या चेंजेस असं आहे की अगोदर इंडियन पिनल कोड होता, त्या लॉर्ड बॅकलने 1860 मध्ये लिहिला होता. ते फार पूर्ण होता, त्याच्यामध्ये फेरबदल करण्याची गरज पण होती. लोक काय बोलत होते की मी पोलीसकडे गेला आणि कोर्टाकडे गेला, मला न्याय नाही भेटतो. त्यामुळे आता काय, लवकर तुम्हाला न्याय भेटेल, लवकर प्रोसिडिंग होणार. प्रॉसिक्युशनचा 2 पार्ट आहे. वन साईडला पोलीस स्टेशन आहे, दुसऱ्या साईडला वकील आहे. आणि जर तुम्हाला कोणाचे ग्रीव्हन्सेस असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला अप्रोच होऊ शकत. तुम्ही बोलला मला न्याय नाही भेटला तर तुम्ही कोर्टाला होऊ शकत. ते प्रोसिजर आहे. तर लोक काय बोलत होते अगोदर, आणि लोकांना जजमेंट 4-4, 5-5, 8-8 वर्ष लागत होतं. कोणाचे पैसे घेतलं आणि कोणाने ठेवा, मला द्या, मी लवकरच तुम्हाला पैसे देणार. तर माणूस काय होतो, मोस्टली ह्युमन बिंगचे टेंडन्सी येतो की ते 8% वर्षाला भेटतो, नाही ते 24%, 12% भेटेल, तर मी याला देतो, माझ्या ओळखीच्या पण कुठे जाणार नाही. पण कसं असतो, ऑलवेज राईट पर्सन थिंक दी लेसन इन दी लाईफ. तुम्हाला वाटतो की तो राईट आहे त्यामुळे तुम्ही त्याला पैसे देता, आणि नंतर कसं असतो, त्याचा इंटेन्शन मॅनिफेस्ट असतो डे 1 पासून. त्यामुळे तुम्हाला बोलतो मी तुम्हाला जास्त पैसे देणार, तुम्ही बँकामध्ये ठेवा, दॅट इज ए सेफ पैसे असतात, ते कुठे पण नाही जाणार. आणि काय असतो की आता त्याच्यामध्ये अगोदर लोक काय होतो, समरी सूट टाकत होते. आता ते समरी सूट पेक्षा कमर्शियल मीडिएशन कोर्टाने चालू केलं. त्याच्यामुळे तुम्हाला एखादा नोटीस गेला आणि ते नोटीस गेला तर तो येणार आणि त्यामुळे मीडिएशन मध्ये तुम्हाला शॉर्टर होणार. असं प्रोसिजर चालू झालं. आणि माणूस काय बोलत होता, अरे माझे 50 लाख आहे, त्याच्यामध्ये मला 2% मध्ये 1 लाख रुपये फीस लागणार, माझी तर कॅपॅसिटी नाही. तर मीडिएशन मध्ये कसं असतो, 1000 रुपये आपली फीज आहे, नॉमिनल फीज आहे, ओनली 1000 चार्जेस आहे. तर तुम्हाला एक नॉमिनल फीज मध्ये मीडिएशन म्हणजे 90% मॅटर सॉल्व्ह होतो, असं नाही की नाही. तर असं करून गव्हर्नमेंटने पूर्ण चेंजेस केला आहे. समरी सूटचा प्रोव्हिजन आहे, मनी सूटचा प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतो, आणि अवेअरनेस म्हणजे काय, लोक काय बोलतात, फेसबुकला लोक शॉपिंग पण करतात, फेसबुकला कधी पण शॉपिंग नाही करत. आणि कधी लोकांना फोन येतो ट्रू कॉलरवर, जे मोस्टली सिनियर सिटीजन आहे त्यांच्या मुलांनी त्यांच्या मोबाईलवर ट्रू कॉलर ठेवतो. आई कोणाचा फोन आला तर सांग, अगोदर बघायचं कोणा फोन आला, नंतर फोन उचलायचा. तर हे काय तो जे क्राईम असतात, सायबर क्राईम, दे आर व्हेरी स्मार्ट. ते काय करतात, SBI कार्ड डिपार्टमेंट असं म्हणून फोन आला तुम्हाला, तुम्ही फोन उचलले, मी SBI कार्ड वरून बोलते, तुम्हाला काय तुमच्या क्रेडिट कार्डच्या असे डिटेल्स, तुम्ही काय कन्फर्मेशन करतात, नाही SBI कार्ड आहे, ट्रू कॉलर तर बरोबर बोलतो, असं नाही होतो. काय तुम्ही जर कार्ड घेतात त्यावेळी तुम्ही डेजिग्नेशन टाकू शकता की तुम्हाला SBI कार्ड टाकायचे आहे, डिपार्टमेंटच्या की पोलीस इन्स्पेक्टर टाकायचे, असं लोक टाकतात. हे चीटिंगचे सायबरचं नियम आहे, असं लोक टाकतात, असा प्रॉब्लेम नाही. आणि याच्यामध्ये कसं आहे की पहिल्यांदा तुम्हाला काय पण जे पण गोष्ट आहे, जे पण फोन येणार, कोणाला सिनियर सिटीजन आहे, आजच्या माझ्या ओळखीच्या एक सिनियर सिटीजन, त्याला फोन आला
फोन आला, ते फोन केला, तो समोरून त्यांनी व्हिडिओ कॉल केला. तो बोला तुम्ही व्हिडिओ कॉल उचला. तो त्याला काय जजेस बसला होता, पोलीस अधिकारी बसला होता, स्टेनो बसला होता. ती लेडी घाबरली म्हणजे तो बोलला की तुम्ही कोणाला सांगायचं नाही, तुम्ही मुलीला सांगायला सांगितलं, मुलाला सांगितलं तो त्याला अरेस्ट होणार, मग तुम्ही नका सांगा आणि तुमची बँकची अकाउंटची डिटेल द्या. मग त्या लेडीने त्याच्या बँकची अकाउंट डिटेल आणि एफडीची डिटेल दिली. असं असतं, माणूस घाबरून जातो. पण कधी पण कोर्टच्या जर प्रोसिडिंग आहे आणि नियम आहे, कधी पण व्हिडिओ कॉलिंग करतात नाही. ते काय बोलतात, तुम्ही कंप्लेंट केला ना तर तुम्ही अदर साईडला एक सबमिशन, रिटर्न सबमिशन सांगा. कधी कोर्ट वन साइड डिसिजन नाही घेतात. तुम्ही कोर्टामध्ये जावा, कोणाच्या कंप्लेंट करा, तर कोर्ट काय बोलणार, ठीक आहे तुम्ही कंप्लेंट करा, मान्य आहे मला, पण मी तुम्ही ज्याच्यावर कंप्लेंट करा ते तर असू द्या. तर असं असतं, कोर्ट कधी पण वन साइड डिसिजन नाही घेतात. तर कधी पण तुम्हाला काय पण वाटलं तर देसाई साहेबांनी इंटिमेट केलं आपल्याला की 1930 जे सायबर क्राईम आहे तिथे पोर्टलवर करायच्या. कधी पण कंप्लेंट, आणि कधी पण तुम्ही फोनच्या पण कार्डवर OTP नाही ठेवायचा. आणि कार्डमध्ये काय असतो त्याच्यावर लॉक करू शकतात, मी लिमिट सेट करू शकतात. जसं तुम्हाला 500 लिमिट सेट करायचं आहे, त्यांनी कोणी पण तुम्ही OTP पण दिला ना तरी पण ऑनलाईन शॉपिंग होणार नाही. कारण की तुम्ही ऑलरेडी ते कार्डला ब्लॉक केलेलं आहे की 500च्या वरती शॉपिंग नाही होणार, 500च्या वरती अमाऊंट पण नाही जाणार. आणि ऑफलाईन शॉपिंग तुम्ही कार्ड स्वाईप केलं तरीच होणार. आणि कसं आहे की याच्यामध्ये मिस्टेक अँड इंटेन्शन बोथ आर डिफरंट थिंग. मिस्टेकमध्ये तुमच्याकडे ऑफेन्स नाही होणार. आणि लेडीजला गुड टच आणि बॅड टच करतो, व्हॉट इज अ गुड टच आणि व्हॉट इज अ बॅड टच, तो तुम्हाला इंटेन्शन फॉरमोस्ट थिंग आहे. आणि कुठे पण तुम्ही कुठे पण काय पण तुम्हाला काय डिसिप्लिन आहे जे आपल्या इंडियन सोसायटीचा फॉलो करावं लागतात. कसा असतो, माणूस होतो, सिनियर सिटीजन असतो, कधी मुलं खेळतात सोसायटीमध्ये, लहान मुलगी पडली तर माणूस काय करतो, धाव जातो तर उचलतो. त्याचं इंटेन्शन मॅलिफाईड नाही, पण त्याची आई बाबा बोलतो तू माझी मुलीला कसाला उचलतो, त्याच्यामध्ये तुमच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मग तुम्ही काय बोलणार, सांग मी तर काय नाही केलं, त्या मुलीला उचलला आणि पाय साफ केला आणि इथे किस केला आहे, माझी पण लहान मुली आहे. पण यू सपोज टू टेक, तुम्हाला आहे ते गार्डनमध्ये लेडी असेल तर त्याला बोलू शकतो तू उचलता. असं असतं. काय असतो, अवेअरनेस देश कायदा आहे देशाचं असं शिकू शकतात. आणि तुमची अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. लोक काय करतात, तुम्हाला टार्गेट बनवतात जे पण आहे. आता ATM ला तुम्ही गेले, ATM ला गेले तर तिथे ATM ला गेले तर ATM चालू नाही, तिथे मुलगा तुम्हाला भेटला, काय झालं सर तुमच्या माझ्या ATM चालू नाही, ठीक आहे ATM नाही चालू, मला द्या, मी तुम्हाला. कधी पण कोणाला पण पासवर्ड शेअर नाही करायचा. तुम्हाला ATM नाही भेटला तरी पण काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही दुसऱ्या ATM ला जा, तिसऱ्या ATM ला जा, पण कोणाला पण कार्ड नाही द्यायचं. कसा असतो, माणूसला तुम्ही कार्ड दिला, ते कार्ड घेतला नंतर तो पडून जाणार, तुम्हाला दुसरा कार्ड देऊन जाणार. माणूस काय असतो, कार्ड घेऊन दुसरं कार्ड सेव्ह करायचं दिलं ना त्याला 1 मिनिट लागतो वसूल व्हायचा, काय झालं कुठे पडलं. मग त्यानंतर माणूस रिॲक्ट करतो. तर तुम्हाला कार्ड कोणा पण द्यायचं. आमच्याकडे केस आला होता, त्या मुलगाने 45 कार्ड असं लोकांच्या फसवणूक केला होता. लोकांच्या ATMच्या बाहेर नायकीचा शू आणि टी-शर्ट घालून उभा राहायचा आणि लोकांना बोला काय झालं काका, बोला असं ATM मध्ये प्रॉब्लेम द्या मला, मी ऑपरेट करतो. आणि 12 अकाउंट होता, तो कार्ड द्यायचा आणि त्याचं कार्ड घेऊन पडायचा. आणि तो प्रधान होता त्याच्या पंचायतमध्ये, मोठमोठा होता बिझनेस, तर कोणाला पण शेअर नाही करायचा. आणि नवीन कायद्याचा असा आहे की त्याच्यामध्ये जसा मी तुम्हाला 363 बोललो, अगोदर 363 होता किडनॅपिंग मध्ये कोणाला वुमनला तुम्ही किडनॅप केला, रूम मध्ये ठेवला, तो आता 87 झाला सेक्शन, भारतीय न्याय संहिता 87 झाला. असं आहे, नवीन सेक्शन मध्ये चेंज झालाय. 354 ABCD होता पहिला, अगोदर 354 होता, त्याच्यामध्ये ABCD होता. आता नवीन कायद्यामध्ये 74, 75, 76 ABC आहे त्याच्या संगती, पण 74, 75, 76 आहे. 78 काय स्टॉकिंग, याने कोणाच्या पाठीमागे नाही जायचा, कोण लेडीचा फॉलो नाही करायचा, त्याच्या अगेन्स्ट तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. तो अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि काय असतो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आज लोक काय करतात डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये पण क्राईम करतात. लोक काय करतात तुम्हाला माझ्या काही व्हॉट्सअप मग तुम्ही काय करता ते फॉरवर्ड करतात. तुम्ही फॉरवर्ड हे तुम्हाला फॉरवर्ड करायची गरज नाही. कारण की जर तुम्ही फॉरवर्ड केला तो दॅट मीन तुम्हाला इंटेन्शन दिसतो तुम्ही काय पण की व्हिडिओ व्हॉट्सअप वाईट आहे बरोबर नाही तरी पण तुम्ही बोलता नाही तिथे झगडा झाला तिथे मारामारी झाला मग तुम्ही त्याला पाठवला त्यांनी पाठवला कुठे पण असं नाही. सायबर क्राईम वेगवेगळ्या दृष्टीने बघतो आणि तो फक्त मोबाईल यूज करतो आणि व्हॉट्सअप यूज करतो. तुम्ही व्हॉट्सअप यूज करा ह्या पण गोष्टी त्याच्या मॅरिट्स आणि डिमॅरिट्स आहेत. ते तुम्ही जर मोबाईल यूज करता तर तुम्हाला डिसाईड करायची मॅरिट काय डिमॅरिट काय. हेल्पिंग लाईन आहे मग कसं आहे तुम्ही तिथे हेल्प घेऊ शकता. असं नाही की तुम्हाला कुठे पण हेल्प नाही. हा अवेअरनेससाठी मीटिंग केलं आहे की सिनियर सिटीजन अवेअरनेस पाहिजे. मी तुम्हाला अगोदर आता तुम्हाला 2 मिनिटं अगोदर सांगितलं की कधी पण डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जर फोन आला ते बघायचा व्हेरीफाय करायचा. ते काय करतात तुम्हाला OTP घेतात ते पूर्ण कुठे ब्रांच असतो ते तिचे सेट असतो. तो काय बोलणार माझ्या लाख रुपयाला तू एक काम कर 70,000 मला दे तर तुमच्या तर शॉपिंग झाला 1 लाख रुपये. कधी काय तो फेसबुकवर तुम्हाला मेसेज येणार 400 रुपयाला 5 किलो बदाम मिळणार. तुम्ही काय बोलणार अरे स्वस्त बदाम 400 रुपयाला भेटतो आपण. मग तुम्ही त्याला शॉपिंग करणार 399ला मग तुमचा OTP देणार. त्यामुळे तुमच्या 1,33,000 26,000 असं होणार शॉपिंग. मग तुम्ही बोलणार साहेब मी तर बदाम खरेदीत होतो. पण नाही तुम्हाला माणूसला इतकं नॉलेज आहे 800 रुपये किलो बदाम आहे 400ला आदमी 5 किलो कसाला देणार. पण माणूस काय बोलतो नाही 3 किलो 4 किलो भेटतो आपल्याला. त्यामुळे कसा असतो एखाद्यावर तुम्ही ग्रीडीनेस लालच आदमी लालच बोलतात लालच और अपनापन एक सोचणे का थोडं जर तुम्ही समजला तर तुम्हाला कोण पण इंडियामध्ये नाही पुढे वर्ल्डमध्ये पण नाही फसवू शकतात. कसं आहे हर दुसऱ्या पायरीला चिटिंग आहे. हर दुसऱ्या पायरीला गेला की चिटिंग आहे. तुमचा नेबर पण बोलला तुम्हाला 10,000 रुपये दे मी उद्या देतो 12,000 देतो तर तुम्ही बोला ठीक आहे नेबर आहे द्या 12. तर हे तू असा फ्रेंड नाही पाहिजे की तुम्हाला नुकसानमध्ये पडला की चाल आपल्या अगोदर नाश्ता करायचा नंतर पोलीस स्टेशनमध्ये जायचा. असा फ्रेंड नाही पाहिजे. प्रॉपर फ्रेंड पाहिजे ज्यासाठी तुम्ही उल्लेख करू शकता काय असं घडलं काय कसा फोन आला तर काय करू. मग त्याच्यामध्ये काय तुम्ही जामताराला 50,000 केला तर त्याच्या रिकव्हरीसाठी तुम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आहे. तुम्ही प्रोसिजर केला ऑर्डर केला प्रोसिजर तर त्यामुळे अगोदर तुम्हाला अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. ट्रू कॉलरवर कोणाचा पण फोन आला विक्की शर्मा आला ॲडव्होकेट मग जजचा पण फोन आला असा कोणाचा पण फोन नाही येतो. जजेस नेवर कॉल पोलीस कधी पण कॉल नाही करतात. आणि तुम्ही कोणाची झगडा केला तर तुम्हाला माहीत आहे की मी याच्या झगडा आला आता पोलीस स्टेशनला फोन आला ते तुम्हाला माहीत आहे ते इन्सिडेंट्स आहे आणि तुम्हाला माहीत आहे तर ते नॉलेज आहे तुम्हाला तरच नाहीतर असा कोणाला पण फोन नाही येतो असा कोणाला पण फसवू नाही शकतो. तर आता आपलं सायबरच्या अनुषंगाने आपण ज्या आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असतात त्या चुका टाळण्याच्या हेतून आणि तसेच आपण ॲज अ सिनियर सिटीजन आपण पूर्ण आयुष्यभरामध्ये आपण जमा केलेली जी आपली बँकेतील ठेव आहे किंवा गुंतवणुकीची रक्कम आहे ती कशी सेफ ठेवता येईल आणि आपण येणाऱ्या काळातील जे सायबर गुन्हेगारीमुळं आपल्या अशा सगळींवर डल्ला मारतात त्यापासून कसं वाचावं त्याकरिता आपल्याला धैर्य साहेब आपल्याला मार्गदर्शन लाभलेले आहे. त्यांना विनंती करतो की त्यांना आपण मार्गदर्शन केलं. ओके हम लोग हिंदी में बात करेंगे. बहुत ज़्यादा समय नहीं लूँगा 15 मिनट बात करूँगा और हम इस बारे में बात करेंगे साइबर क्राइम से कैसे बचा जाए. हमारा मोटिव यही है कि आपको क्राइम करना नहीं सिखाना है क्राइम से कैसे बचना बनते हैं कौन सी ऐसी टेक्निक्स है जिसको यूज़ करके हम साइबर क्राइम से बच सकें राइट. इसके बारे में बात करेंगे. हमारे ऑर्गेनाइजेशन का नाम है साइबर क्राइम रोक फाउंडेशन. ये 2012 से साइबर क्राइम के ऊपर अवेयरनेस सेशंस कर रहा है कम्प्लीटली फ्री. पिछले 12 सालों में 1000 से ज़्यादा फ्री सेमिनार्स हमने महाराष्ट्र गुजरात राजस्थान यूपी MP गोवा कर्नाटका जैसे स्टेट्स में किया है और आगे भी करते रहेंगे. इसमें हमने विश्व रिकॉर्ड बनाया है 1000+ फ्री सेमिनार्स करने का. एक छोटा सा डिस्क्लेमर है ये हमने कुछ प्रोग्राम्स किए हैं पिछले सालों में उसकी इमेजेस है. ये हमारा वर्ल्ड रिकॉर्ड का सर्टिफिकेशन है और ऐसे बहुत सारे प्रोग्राम्स किए हमने कॉलेजेस में स्कूल्स में और यूनिवर्सिटीज़ में जहाँ पे हमने बहुत सारे प्रोग्राम्स दिए हैं. हम हाउसिंग सोसाइटीज़
NGOs, सोशल ग्रुप, रोटरी क्लब्स, ऐसे बहुत सारे ऑर्गेनाइजेशन में भी करते हैं। अभी इसके पहले मेरा 3:30 बजे अम्बोली पुलिस स्टेशन में पुलिस ऑफिसर्स के लिए सेमिनार था। तो ऐसे बहुत सारे प्रोग्राम्स हम लोग करते हैं। आपके सोसाइटीज़ में अगर आपको लगता है कि साइबर क्राइम अवेयरनेस करना है तो एज स्पेसिफिक, अगर 12 साल के बच्चे हैं, 25 साल के यूथ है, सीनियर सिटीजन है, वर्किंग वुमेन्स है, हाउसवाइफ्स है, उनके एज के हिसाब से हम लोग साइबर क्राइम के अवेयरनेस देते हैं। और जैसे भी सेमिनार्स हैं उसके ऊपर हम बताते हैं कि सेमिनार से बचना कैसे आपको, राइट। तो ये हम लोग प्लान करते हैं। जनवरी, फरवरी, मार्च में 30 फ्री सेमिनार हम लोग कर रहे हैं। ये मेरा 6ठा सेमिनार है और आगे और 24 सेमिनार हम लोग ये फरवरी मार्च में करने वाले हैं। तो इसके वॉइस क्लोनिंग हो रहे हैं। इसमें जो सबसे ज़्यादा देखा गया है कि जो साइबर क्राइम हो रहे हैं वो फेस चेंज करके जो वीडियो कॉल्स होते हैं उसके ऊपर सीनियर सिटीजन को टारगेट किया जाता है और फ्रॉड होता है। नॉर्मली हमारे बच्चे कई बार ऐसे होते हैं कि पढ़ाई के लिए अब्रॉड जाते हैं, US, UK, कनाडा, तो यहाँ पे वीडियो कॉल के जरिए फ्रॉड होता है। तो आपको सावधान रहना है। अगर आपको लगता है कि आप वीडियो कॉल करते हो अपने बच्चों से और कोई क्रिमिनल आर्टिफिशियल टेक्नोलॉजी इस्तेमाल करके आपके बेटे का वीडियो या वॉइस या फेस क्लोन करके आपसे बात कर सकता है, तो वहाँ पे कोई पासवर्ड डाल दीजिए। नॉर्मली क्या होता है कि हम लोग जब अपने बच्चों से बात करते हैं तो जय श्री राम या सलाम वालेकुम या कोई भी एक हमारा धार्मिक कोड वर्ड होता है उससे हम लोग बात शुरू करते हैं। आप चाहे तो ऐसा कोड यूज इस्तेमाल कर सकते हैं। जब भी आप बच्चों के साथ वीडियो कॉल या वॉइस कॉल पे बात करोगे तो पर्टिकुलर कोड का ही इस्तेमाल करोगे तो आपको ये पता चलेगा कि वो बंदा जेन्युइन है या फेक है। फॉर एग्जाम्पल, अगर मैं मराठी बात करता हूँ, सामने वाला मेरा फ्रेंड मराठी है, उसमें मराठी में गुड मॉर्निंग बोलूँगा या मराठी में बात करूँगा और सामने आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूज़ कर रहा है तो उसको ये रिएक्शन नहीं होगा कि ये क्या बोल रहा है, अगर वो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्निकली यूज़ कर रहा है तो। उनके लिमिटेशन जितने हैं उतने ही वो चीज़ कर पाते हैं। एक एग्जाम्पल के इन्वेस्टिगेशन के लिए कहाँ जाना पड़ेगा? दिल्ली। उसके लिए फिर 25,000 रुपये खर्चा हो जाएगा, पुलिस वाले नहीं जा पाएंगे। बाद में फिर पता चलता है कि जो पैसा विड्रॉ हुआ है वो साउथ इंडिया के कोई शहर में, एक कोची जैसा शहर में विड्रॉ हुआ है, तो इन्वेस्टिगेशन और कॉम्प्लिकेटेड हो गया। अभी पैसा विड्रॉ हो गया है बट जिसके नाम पे बैंक अकाउंट है उसको इन्वेस्टिगेट करेंगे तो मालूम पड़ेगा कि वो गुजरात के किसी शहर में अहमदाबाद में बेस्ड है। अब पैसा वहाँ पे विड्रॉ लेने को जाएंगे जिसके पास अकाउंट है, नहीं पॉसिबल है, राइट। और लास्ट में जब अगर इन्वेस्टिगेशन करेंगे अकाउंट किसके नाम से ओपन है तो ये पता चलेगा कि किसी रिक्शा चालक या कोई मजदूर या कोई काम वाली बाइक या ऐसा कोई छोटा आदमी है जिसको पता भी नहीं कि उसके नाम पे अकाउंट ओपन किया है और उस पर पैसा गया है, उसको कमीशन देकर पैसा विड्रॉ किया गया है। तो ये इस तरह का कॉम्प्लिकेटेड प्रोसेस है। तो हमको क्या करना है कि अपना पैसा सिक्योर रखना है। आज इस सेशन में मैं आपको कुछ ऐसी चीज़ें बताऊंगा जिसको इम्प्लीमेंट करोगे आप तो आपके बैंक से पैसे फ्रॉड होंगे ही नहीं। गूगल पे हो, डेबिट कार्ड हो, क्रेडिट कार्ड हो, ऑनलाइन पेमेंट हो या ATM फ्रॉड हो, वो होगा ही नहीं। सबने कुछ चीज़ें कवर की है, उसी चीज़ को मैं थोड़ा डिटेल में ये लूँगा। इम्पॉसिबल टू गेट मनी, एक बार फ्रॉड से पैसा चला गया जल्दी पैसा वापस आता नहीं है। बहुत लोग ऐसे खुशकिस्मत भी है, हमारे देश साइबर सेल ने एक ओशीवाला के साथ मिलकर एक केस इन्वेस्टिगेशन किया था जिसमें 9.5 लाख रुपए विक्टिम को रिवर्स किए थे। 9.5 लाख एक विक्टिम को 72,000 इमीडिएटली 1 घंटे में रिफंड करवाए थे। सो अगर पुलिस वाले इमीडिएटली एक्शन लेते हैं, जो अभी बहुत अवेयर हो गए, देशर पुलिस में काफ़ी सक्सेस केसेस है जहाँ पे उन्होंने इमीडिएटली पैसे विक्टिम को रिटर्न किए हैं। सो हमारा कर्तव्य है कि अगर ऐसा फ्रॉड होता है तो 1930 पे कॉल करना है इमीडिएटली और cybercrime.gov.in वेबसाइट पे जाके अपनी कंप्लेंट कंप्लीटली रजिस्टर करना है। सिर्फ वहाँ पे रजिस्टर नहीं करना है, डॉक्यूमेंट, स्क्रीनशॉट, एविडेंस, डेट, टाइम, एक्नॉलेजमेंट नंबर, ये सारी चीज़ें वहाँ पे डालनी है आपको। नेक्स्ट हम कुछ ऑनलाइन साइबर क्राइम के बारे में बात करेंगे जो आपको और हमको इम्पैक्ट करता है, राइट। सबसे पहली चीज़ हम लोग बात करेंगे डेटा कलेक्शन। क्रिमिनल के पास डेटा आता कहाँ से है? क्रिमिनल के पास डेटा कहाँ से आता है सीनियर सिटीजन का? तो हमारे देश में कई सारी ऐसी ऑर्गेनाइजेशन है जो डेटा बेचती है। इलीगल है डेटा बेचना, लेकिन वो डेटा बेचती है जिससे कि हमको बिल्डर के कॉल आते हैं, कोई टैक्सी बेचने का कॉल आता है या कोई कार बेचने का कॉल आता है या हेल्थ पॉलिसीज के बारे में आता है या इंश्योरेंस के लिए कॉल आता है। तो ये डेटाबेस मार्केट में एक जगह से बिकता है, राइट। कई बार ये बैंकों के सर्वर से डेटा निकाला जाता है, कई बार हेल्थ इंश्योरेंस कंपनी से डेटा निकाला जाता है, कई बार ये सोशल ऑर्गेनाइजेशन से निकाला जाता है, कई बार आधार कार्ड के डेटा चोरी होते हैं, कई बार इनकम टैक्स के डेटाबेस चोरी होते हैं। सो उनके पास ये डेटाबेस पहुंचता है और हमको कॉल आता है कि सर आप ये बोल रहे हो, आपका पैन कार्ड नंबर ये है, आधार कार्ड नंबर ये है, आपका बैंक अकाउंट नंबर ये है, आपके अकाउंट में इतने इन्वेस्टमेंट्स है वगैरह। तो ये डेटाबेस चोरी होता है। तो हमको अगर कोई कॉल करके बोलता है अनजान आदमी कि सर मैं बैंक से बात कर रहा हूँ, आपकी ये इन्फॉर्मेशन सही है या नहीं है, आपको बोल देना इन्फॉर्मेशन नहीं है, सही नहीं है, रॉन्ग है, वो फोन काट देगा।
अगर आपको लगता है कि ये इन्फॉर्मेशन सही है और बंदे ने सही से फ़ोन किया है तो आपको क्या करना है, अपने बैंक मैनेजर को तुरंत फ़ोन करना है या आपके मोबाइल बैंकिंग में जाके उस एप्लीकेशन में देखना है कि क्या क्या अपडेटेड इन्फॉर्मेशन है, उसी के ऊपर आपको प्रोसीड करना है। डेटा थेफ्ट, अभी हम कुछ एग्जांपल्स देंगे जहाँ पे डेटा थेफ्ट किस तरह से होता है। ये स्टेट बैंक ऑफ इंडिया का ही एक आर्टिकल है जहाँ पे कुछ ऑफिसर्स मिलकर साइबर क्रिमिनल्स को सपोर्ट कर रहे थे क्राइम करने के लिए। ये एक और SBI का केस है जहाँ पे मैनेजर ने कुछ अकाउंट होल्डर्स की इंफॉर्मेशन क्रिमिनल्स को बेची थी पैसे लेकर, जहाँ पे कस्टमर्स के बैंक बैलेंसेस, ईमेल आईडी, मोबाइल नंबर दिए हुए थे। कुछ लोग हमारे समाज में ही होते हैं जो हमारा नाम खराब करते हैं। ऐसे ही देखेंगे तो SBI में एक और है जहाँ पे 32 लाख ATM कार्ड होल्डर्स का डेटा चोरी हुआ था, राइट। ये अनफॉर्चुनेटली आप लोग SBI से रिलेटेड हो, आपको थोड़ा बुरा लगेगा कि हमारे बैंक का नाम यहाँ पे डिफेम हो रहा है। हम डिफेम नहीं कर रहे, ये न्यूज़ आर्टिकल्स है, ये ऑलरेडी इंटरनेट पे अवेलेबल है, वहीं से हमने सोर्स किया है। बाकी हम किसी बैंक को डिफेम करने की कोशिश नहीं करते, ये सिर्फ इन्फॉर्मेशन अवेलेबिलिटी के लिए, आपकी आई ओपनिंग के लिए हम लोग यहाँ पर शेयर करते हैं। आधार कार्ड का डेटा, 80 करोड़ लोगों का डेटाबेस आधार कार्ड से चोरी हुआ था। ऐसी बहुत सारी हो। सो हमको अपनी एक चीज़ ध्यान में रखना है कि कोई भी अगर हमको कॉल करता है तो हमको सावधान रहना है कि उसके पास हमारी इंफॉर्मेशन इलीगली है या एक्सीडेंटली उसने कहीं से चुराया है और वो कॉल कर रहा है, राइट। अभी हम कुछ साइबर क्राइम के बारे में बात करेंगे, जो साइबर क्राइम हमको अवेयर रहना जरूरी है, राइट। सबसे पहले है विशिंग, वॉइस कॉल विद साइबर क्राइम। आपको फोन कॉल्स जो भी आते हैं उसको हम लोग विशिंग बोलते हैं साइबर सिक्योरिटी लैंग्वेज में। आपको फोन अगर आता है तो ट्रू कॉलर नाम का एप्लीकेशन आपके फोन में होना जरूरी है। इसमें लाल अक्षर में अगर दिखते हैं तो वो फ्रॉड या स्कैम हो सकता है, ब्लू में दिखते हैं तो कोई इंडिविजुअल का हो सकता है, ग्रीन कलर में होगा तो कोई कंपनी का ऑफिशियल नंबर होगा जो आपको आंसर करना जरूरी है, और गोल्डन कलर में होगा तो शायद वो VIP आदमी होगा जिसने वो पे करके 5000 रुपये देकर ट्रू कॉलर की सर्विस ली होगी। सेकेंड चीज, विशिंग कॉल्स में क्या क्या कॉल्स आते हैं, आपके बैंक रिलेटेड कॉल्स आते हैं, आपके आधार रिलेटेड कॉल आते हैं, आपके इन्वेस्टमेंट रिलेटेड कॉल्स आते हैं, आपके हेल्थ इंश्योरेंस रिलेटेड कॉल्स आते हैं, आपके क्या बोलते हैं सर्विस रिलेटेड अपडेट्स आते हैं, OTT प्लेटफॉर्म्स के रिलेटेड ये सारे कॉल्स आ सकते हैं। तो बहुत सारे आते हैं दिन भर में, राइट। सवेरे में उठते तो 5 बैंक अकाउंट सस्पेंड हो रहा है, राइट। ये भी इंटरनेट से लिया गया है कि आपका KYC कंप्लीट ना होने के कारण इस लिंक पर क्लिक कीजिए, डॉक्यूमेंट अपडेट कीजिए। तो ऐसी कोई भी लिंक आपको आती है, कोई भी लिंक इंटरनेट पर आती है, उस पर भरोसा नहीं करना है। अगर आपको लगता है कि वो बैंक का ही है तो बैंक के एप्लीकेशन में जाओ या बैंक मैनेजर को फोन करो या बैंक को ईमेल डाल के कंफर्म करो और अपडेट कीजिए, राइट। सेकेंड चीज, अगर आपको कोई मैसेज आता है कि आपका कोई पार्सल है या कुरियर है वो डिलीवर नहीं हुआ है, उसके लिए आप हमें कॉल कीजिए और 10-12 रुपया या 15 रुपया फी पे कीजिए। नहीं करना है। अगर कोई भी पार्सल कंपनी अगर डिलीवरी करने आती है तो आपके घर तक आएगी, अगर आप नहीं रिसीव करोगे तो ही वो रिटर्न होगा, वरना रिटर्न नहीं होगा। नेक्स्ट इज, अभी एक बहुत इंपॉर्टेंट मैसेज फ्लोट हो रहा है कि आपका TDS रिफंड की प्रोसेस नहीं हो पा रही है क्योंकि आपके KYC अपडेट नहीं है। तो ऐसा मैसेज किसी को आया है? अगर ऐसे मैसेजेस आते हैं तो तुरंत इसको इग्नोर करें, डिलीट करें। एक और मैसेज अभी जो बहुत कॉमन है वो कि आपका इलेक्ट्रिसिटी बिल पे नहीं हुआ है तो आपका लाइट बिल कनेक्शन रात को 9 बजे डिस्कनेक्ट होगा, या आपका PNG महानगर गैस का कनेक्शन है वो रात को डिस्कनेक्ट होगा। सो अगर आपको लगता है कि ऐसे कोई मैसेजेस आते हैं तो पहले एक चीज दिन में ध्यान में रखो कि वर्किंग आवर्स के अलावा कोई भी गवर्नमेंट मिल रहे हैं 3 दिन में डिलीवरी, हमारा ये नंबर है या हमारी ये वेबसाइट पर क्लिक करिए और आप ऑर्डर कीजिए। अगर आप नहीं जानते हो उस व्यक्ति को तो बिल्कुल लालच में मत आना, सस्ती चीज के चक्कर में आप अपना महंगा बैंक बैलेंस गवा दोगे। व्हाट्सएप हैकिंग, व्हाट्सएप हैक होता है। हमारे पास एक सीनियर सिटीजन का केस आया था कि उनको बोला गया कि सर आपने बैंक में 4-5 दिन पहले पासबुक अपडेट करने के लिए दिया था, तो आप एक OTP दीजिए हमको, आपका पासबुक अपडेट होकर घर पे पहुंच जाएगा। उस व्यक्ति को मालूम नहीं था, उस बंदे के पास ब्लैक एंड व्हाइट फोन हुआ करता था जो नॉर्मल कीपैड वाला होता है, उसको व्हाट्सएप पता ही नहीं था। तो उस बंदे को एक कोड मांगा गया, उसने कोड दे दिया। वो कोड था व्हाट्सएप एक्टिवेशन कोड। जैसे हम व्हाट्सएप अपने फोन में इंस्टॉल करते हैं तो एक कोड आता है, राइट, और वो कोड हमारे फोन में इंस्टॉल करने के बाद व्हाट्सएप का कंट्रोल उसके पास चला जाता है। सो क्रिमिनल ने उसका फोन एक्सेस कर लिया और फोन एक्सेस करने के बाद में अनजान लोगों को मैसेजेस डालना शुरू कर दिए। फोन वीडियोस भी थे, रिलीजियस इश्यूज भी थे, राइट्स भी थे, ऐसे अलग अलग गाली गलौज डालना शुरू कर दिया और लोगों ने उस व्यक्ति को फोन करके परेशान करना शुरू कर दिया कि आप ये इंटरनेट पे क्या डाल रहे हो, व्हाट्सएप पे क्या डाल रहे हो। तभी उन्होंने बताया कि व्हाट्सएप मुझे पता नहीं है। फिर क्रिमिनल ने फोन करके बोला कि सर आप जो परेशानी से जो जा रहे हो उसको बंद करना है तो 10,000 रुपया हमको दो।
तो हम ये आपको परेशान नहीं करेंगे, और नहीं दोगे तो और परेशान करेंगे। लकीली उस व्यक्ति के साथ में कोई भी यंग था जिसको पता चला कि ऐसा ऐसा मैटर है, तो व्हाट्सएप को रीगेन करके उसको कंट्रोल करके सारी चीजें बंद कर दी गई। आपके साथ भी ऐसे हो सकता है कि आपका ओटीपी कोई चोरी कर ले और आपका व्हाट्सएप कंट्रोल कर ले, राइट। साथ ही साथ हमारे साथ एक बहुत बड़ा प्रॉब्लम आता है, सर ने बताया था जैसे कि हम लोग अपना प्राइवेसी भूल जाते हैं। हमारा व्हाट्सएप में जो डीपी होता है वो कोई भी देख सकता है। तो एक सेटिंग्स है जहाँ पे आपका व्हाट्सएप का डीपी सिर्फ आपके कॉन्टेक्ट के लोग ही दे सकते। तो आपको ये सेटिंग ऑन करके रखनी है कि आपका व्हाट्सएप का कॉन्टेक्ट माय कॉन्टेक्ट आपके कॉन्टेक्ट वाले ही आपका व्हाट्सएप में होता है। इन्वेस्टमेंट टिप्स, राइट, म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स, सिस्टमेटिक प्लान इन्वेस्टमेंट्स, पैसा डबल करो 6 महीने में, ऐसे सारे ग्रुप्स होते हैं। तो आपको लगता है कि आपको कोई ऐड ना करे, इसके लिए आपके फोन में एक फंक्शन होता है कि आप प्राइवेसी सेटिंग्स में ग्रुप सेटिंग होता है, ग्रुप सेटिंग्स, उसमें जाके अगर चेक करोगे हु कैन ऐड मी टू द ग्रुप, आपको कौन ऐड कर सकता है, तो यहाँ पे आपको माई कॉन्टैक्ट पे क्लिक करना है और माई कॉन्टैक्ट पे क्लिक करने के बाद में एक लिस्ट ओपन होगा, उसको डीसिलेक्ट करना है, जिससे कि क्या होगा कि आपको कोई ग्रुप में ऐड नहीं कर पाएगा। ये आप ग्रुप में कोई ऐड न कर सके इसके लिए प्रोसेस किया, तो आपको आपकी भाषा में भी वहाँ पे बताया जाएगा। ये कर लेना बहुत जरूरी है। कस्टमर केयर नंबर फ्रॉड, इंटरनेट पे कोई भी चीज आपको चाहिए, राइट, डोमिनोज पिज्जा खाना है तो आप पिज्जा का नंबर गूगल पे सर्च ना करें, आप स्विगी पे जाओ, जोमेटो पे जाओ, डोमिनोज की वेबसाइट पे जाओ या उसकी ऑफिशियल एप्लीकेशन पे जाओ, वहां से वो चीज ऑर्डर करें। ऑनलाइन गूगल पे नंबर सर्च ना करें। वीडियो यूपीआई फ्रॉड, राइट, हमको डर लगता है कि हमारा पैसा कोई चोरी कर लेगा। पेंशन आती है, मैच्योरिटी बेनिफिट्स आते हैं, इंश्योरेंस वगैरह, राइट, तो लगता है ये 200 रुपया, तो गूगल पे में अगर कोई 201 रुपए का भी ट्रांजेक्शन मारने की कोशिश करेगा तो आपके अकाउंट से पैसा नहीं निकलेगा, आपका पैसा सेफ रहेगा। एंड सबसे इंपॉर्टेंट चीज कि जब भी आप इंश्योरेंस पॉलिसी मैच्योरिटी आती है आपकी, या फिक्स डिपॉजिट मैच्योरिटी आती है, या इन्वेस्टमेंट का पैसा आता है आपके बैंक में, जिस दिन बैलेंस बढ़ जाता है उस दिन ये 100% करके रखो। आप कोई प्रॉपर्टी बेचते हो या आपको कोई क्या बोलते हैं पेरेंटल पैसा मिलता है, या सब किसी ने आपको इन्वेस्टमेंट के लिए या कोई पैसा संभालने के लिए दिया है, उस वक्त ये चीज करके जरूरी रखो। या हो सके तो 2 अकाउंट मेंटेन करो, एक में सिर्फ आपका नॉन बैंकिंग या ऑफलाइन ट्रांजेक्शन रखो और एक में सिर्फ ऑनलाइन ट्रांजेक्शन रखो, जो कि सेफ रहे। ईमेल हैकिंग भी बहुत इंपॉर्टेंट है, राइट, आपके सबके पास ईमेल आईडी होगा मोबाइल फोन में, बिना ईमेल के मोबाइल फोन नहीं चलता है। अगर क्रिमिनल आपका ईमेल आईडी हैक कर ले तो क्या हो सकता है? सबसे पहली चीज कि आपका फोन डब्बा बन सकता है, इसको लॉक किया जा सकता है अगर आपका ईमेल आईडी और पासवर्ड किसी के पास है तो, क्योंकि इसमें फंक्शन होता है जिसमें अगर आपका आपके पास किसी का भी ईमेल आईडी पासवर्ड है तो आप उसके फोन को लॉक कर सकते हो, राइट। साथ ही साथ क्या होता है कि आपके सारे कॉन्टैक्ट लिस्ट क्रिमिनल डिलीट मार सकता है, आपके गूगल लोकेशंस, गूगल फोटोज, गूगल डॉक्यूमेंट्स, ड्राइव में ये सारे डॉक्यूमेंट्स विड्रॉ कर सकता है, डिलीट मार सकता है, और आपके फोन की रिकॉर्डिंग्स, लाइव लोकेशंस, सारी चीजें देख सकता है। आपके फोन में कौन से एप्लीकेशन है, ये सारी इंफॉर्मेशन आसानी से ले सकता है। तो इससे बचने के लिए आपको क्या करना है? सबसे सिंपल है, 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन करके रखना है। 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन करके रखना है। हमारे ईमेल के अंदर आप देखोगे तो एक सेटिंग्स में अकाउंट सेटिंग्स होगा, वहां पे 2 स्टेप वेरिफिकेशन होगा, वो ऑन करके रखना है, जिससे कि क्या होगा कि अगर आपका ईमेल आईडी भी किसी के पास चला जाता है तो जब तक एक ओटीपी आपके फोन में आएगा वो ओटीपी नहीं डाला जाएगा, आपका ईमेल अकाउंट को एक्सेस नहीं कर पाएगा, बराबर है। और ये फैसिलिटी जो है 2 स्टेप वेरिफिकेशन की, ये काफी सालों पुरानी है, इसको 10 साल हो चुके हैं। मैंने एक्टिवेट किया था अगस्त 2014 में, तब से मेरा 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन है, मुझे ईमेल हैकिंग के प्रॉब्लम ही नहीं आते हैं। सेकेंड चीज, आपको लगता है कि आपका ईमेल आईडी कभी हैक हुआ है? जैसे मैंने बताया कि बहुत सारे बैंकों के डेटाबेस चोरी हुए, राइट, फेसबुक का डेटाबेस चोरी हुआ, इंस्टाग्राम का हुआ है, तो ईमेल आईडी और पासवर्ड चोरी हुए। ये एक वेबसाइट है हैव आई बीन ट्विन्ड करके, ये वेबसाइट अगर ओपन करके आप अपना ईमेल आईडी डालोगे और यहाँ पे क्लिक करोगे तो आपको पता चलेगा कि आपका ईमेल आईडी कहीं कॉम्प्रोमाइज हुआ है कि नहीं हुआ है। अगर आपको लगता है कि आपका ईमेल आईडी कहीं कॉम्प्रोमाइज हुआ है तो तुरंत आपका पासवर्ड चेंज करो और 2 फैक्टर ऑथेंटिकेशन ऑन करके रख दो, राइट। अभी हम एक लास्ट साइबर क्राइम के बारे में बात करेंगे, जो ये सक्सेशन के जो मैंने बताया था कि मुंबई का एक सीनियर सिटीजन 17 लाख रुपए पे किए, राइट। गुजरात का एक बिजनेसमैन है जिसने 2 करोड़ रुपए पे किए। कैसे पे किए? सेक्सोशन वीडियो कॉल स्कैम के ऊपर, राइट। स्टॉक मार्केट इन्वेस्टमेंट फ्रॉड, इसमें बहुत डबल फिर हेरा फेरी में हमने देखा है, राइट, कैसे 21 दिन के चक्कर में पैसे चले जाते हैं।
बहुत सारे सीनियर सिटीजन को व्हाट्सएप पे मैसेजेस आते हैं कि सर आपके इन्वेस्टमेंट के ऊपर हम ये गाइड करते हैं और आपका पोर्टफोलियो मैनेज करते हैं। अननोन आदमी से अपना इन्वेस्टमेंट पोर्टफोलियो मत बनाएं, शेयर भी ना करें, राइट। अगर आपको लगता है कि आपके पास डीमैट अकाउंट है, डीमैट अकाउंट को प्राइवेट रखिए। हर एक इन्वेस्टमेंट और एजेंट को आप अपना डीमैट अकाउंट का डिटेल्स मत दीजिए। अगर वो आपके पैसे लेना चाहता है तो वो आपके अकाउंट का पासवर्ड और ईमेल आईडी लेकर उसको इन्वेस्टमेंट कर सकता है। सो इन्वेस्टमेंट फ्रॉड हो रहा है। इन्वेस्टमेंट फ्रॉड में आपका जो 50 साल पुराना मेहनत का पैसा जमा है उसको सेफ और सिक्योर रखिए। कोई भी अननोन आदमी कोई भी इंडिकेट करे आपको कि मैं बैंक से बोल रहा हूँ, इनकम टैक्स से बोल रहा हूँ, या जीएसटी डिपार्टमेंट से बोल रहा हूँ, या पीएफ डिपार्टमेंट से बोल रहा हूँ, या इंश्योरेंस कंपनी से बोल रहा हूँ, आपका मुझे इन्फॉर्मेशन चाहिए, या इन्फॉर्मेशन आपके इंश्योरेंस में कुछ बोनस आया हुआ है, आपने बोनस क्लेम नहीं किया है, तो तुरंत ऐसे कॉल को डिस्कनेक्ट करिए। आपके फ्रेंड सर्कल में कोई ना कोई तो चार्टर्ड अकाउंटेंट होगा, राइट, या इन्वेस्टमेंट प्लानर होगा, उससे डिस्कस कीजिए कि ऐसा ऐसा पॉसिबिलिटीज है, वो आपको सही तरह से गाइड कर पाएंगे और आप साइबर क्राइम से बच के रहोगे, राइट। डिजिटल अरेस्ट के बारे में हमारा बात हो गया है। फ्लिपकार्ट दे रहा है, मिंत्रा दे रहा है, तो वो ट्रस्टेड ब्रांड है, वो आपको दे सकते हैं। लेकिन कोई भी अगर स्कीम आती है कि लॉन्चिंग सून, आज ही लॉन्च हुआ, इसके लिए आपको फ्री में ये चीज़ दे रहा है, या 1 रुपये में आपको शक्कर मिल रही है, या 5 रुपये में आपको 1 लीटर तेल मिल रहा है, डोंट बिलीव दैट, उन पे भरोसा ना करें और अपने आप को अपना स्मार्टनेस यूज कीजिए। हमारे तो 1930 इज द साइबर हेल्पलाइन, जो सबको पता है, उससे आपको कॉल करना है इंस्टेंटली और आपके ट्रांजेक्शन डिटेल्स देने हैं ताकि वो लोग अकाउंट को फ्रीज कर पाए, जिससे कि क्रिमिनल का पैसा, क्रिमिनल अपने अकाउंट से पैसा विड्रॉ न कर, कंप्लेन करके छोड़ नहीं देना है। उसमें आपको स्क्रीनशॉट्स डालने हैं, उसमें डेट डिटेल्स टाइम डालना है, अमाउंट ऑफ ट्रांजेक्शन डालना है, कौन सा एप्लीकेशन से फ्रॉड हुआ है, वो सारी इन्फॉर्मेशन सही तरह से डालना है, जिससे कि वो पुलिस वालों को इन्वेस्टिगेशन के लिए इजी पड़े, राइट। थैंक यू एवरीवन, आपने इतना टाइम दिया और थैंक यू। मी आज आपल्याला गेस्ट म्हणून ॲडव्होकेट बी.पी. शर्मा साहेब आणि सायबर एक्सपर्ट म्हणून शैलेश झारिया साहेब हे लाभले आणि त्यांनी कार्यक्रमामध्ये खूप मोलाची माहिती देऊन कार्यक्रमात शोभा दिली. आपला जो सुरुवातीला त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता तो आपल्याला थोडं ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे घेता आलं नाही, तर सिनियर सरांना आमचे श्री अशोक भरमाळ सरांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि देऊन शर्मा साहेबांना सत्कार करावा. हे भविष्यामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा हा एक आनंद संकल्प बांधलेला आहे, जेणेकरून ते जागतिक तापमानवाढीचं जे काही थोडा घेऊन जातो, परंतु आता आम्ही आमची आठवण दिलेली आहे ते शर्मा साहेब त्यांना दाद मोठं करतील. आणि सायबर एक्सपर्ट शैलेश झारिया साहेबांचंही स्वागत मी परमानी सरांना विनंती करतो त्यांनी स्वागताला सत्कार करावा. आणि त्यांनी सिलेक्ट केला. ॲडव्होकेट्स आर सो मेनी इन मुंबई, पण त्यांनी मला सिलेक्ट केला की तुम्ही इथे या आणि लोकांना एक्सप्लेन करा अवेअरनेससाठी. दॅट इज फॉरमोस्ट इम्पॉर्टन्सी. तर मी दहिसर पोलीस स्टेशनला पूर्ण स्टाफला व्हॉट्सअप थँक्स बोलतो. माझा आमच्या हृदयस्थानी आहात अशोक वर्माले साहेब आणि आमच्या सर्व ज्येष्ठांनी, आमच्या असोसिएशननी जी तुम्हाला मायेची भेट आणली आहे ती मायेची भेट स्वीकाराच असं मी आग्रह करणार आहे. तर आमचे SBI पेन्शन जर ही भेट आहे ना, हे राष्ट्रीय चिन्ह आहे की यामध्ये तुम्हाला भारताचे माननीय राष्ट्रपती महोदयांनी हा तुम्हाला पुरस्कार देऊन तुम्हाला पुरस्कार देऊन आम्हा सर्व नागरिकांना उल्लसित केलेला आहे, प्रसन्न केलेला आहे. तर आपला जाहीर सत्कार राजाराम मनसुखी आपले अध्यक्ष वेलफेअर असोसिएशन त्यांच्या हस्ते होत आहे.
आपल्या बरोबर आम्हाला भरपूर मदत करणारे जे 2 पोलीस निरीक्षक कर्तव्यनिष्ठ ज्यामध्ये प्रशासक देसाई साहेब एस देसाई यांचाही सन्मान मी नाबार्डींना देसाई साहेबांचा सन्मान करायचा आहे. देसाई साहेबांचा आणि विशेषतः एस देसाई आणि महत्वपूर्ण जन्मनाथ कायम आहे. NLच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रोज 10 राऊंड मारतात, पण त्यांचं लक्ष आपण असतं. असे माननीय राम कोटे साहेबांचा सत्कार मी दीपक खेळ आणि यांना विनंती करतोय की आपण सत्कार स्वीकारावा. महिला पोलीस अधिकारी ज्या स्पेशल सायबरचे श्रद्धाताई पाटील मॅडम जी या. तुम्हालाही आमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया दहशत पेशंट ऑर्गनाईजच्या महिला मंडळांतर्फे तुमचाही जाहीर सन्मान होत आहे. मॅडम बहुमन विचार आपल्याला ऐकायचे आहेत. मी आपले सायबरवर त्यांनी उत्कृष्ट दुसरं त्यांचाही सन्मान जर माझी आज इच्छा आहे राजाराम मधुकी राजाराम मधुकी. नमस्कार. आपल्याला आज जो हा कार्यक्रम लाभला याचा घोगरे साहेबांमुळे आणि आमचे मित्र शिरीष पारे त्यांच्यामुळे लाभला आहे. तुम्ही सन्मान करणं आमची ड्युटी आहे. मी प्लीज घोगरे साहेब ज्येष्ठ पत्रकार आहेत. चांगलं लिखाण आहे, स्वतःचं चॅनल आहे आणि सुरेश प्रभू त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं. त्यांचं तेव्हा त्यांना रेल्वे बोर्ड मध्ये यांची म्हणजे पोस्टिंग लागली होती. ज्याला आपण सेन्सर बोर्ड म्हणतो, फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड, त्याच्याकडे हे मेंबर होते आणि किती संस्थांतर्फे यांना सन्मानित केलं. आणि मोठे मोठे कलावंत पंडित भीमसेन जोशी असो, बाकी इतर मंडळीची यांची ओळख आहे, त्यांचं मुलाखत घेतली यांनी. तर मी खास नाबर साहेबांना, यांचे चांगले मित्र आहेत, खूप जुने मित्र आहेत. आपल्या SBIच्या दिवाळी अंक जे आपल्या पेशेस दिवाळी अंक आहे ना, दिवाळी अंकाचं प्रकाशन त्या कार्यक्रमात हेमंत आम्ही नेहमी असायचं. हेमंत नावालांनी आम्हाला अशोक साहेब कोणी फिरवा आमचं सर्वांतर्फे प्रेमाची भेट. दीपक खेळ राजाराम बोलतोय. त्यावेळेस थोडा वेळ आपण सर्वांनी थांबून त्यांचं मार्गदर्शन ऐकून घ्यायचं. या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं SBI पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनचे सर्व या ठिकाणी सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना दहिसर पोलीस स्टेशन मार्फत ज्या आता नवीन बदललेले कायदे IPCच्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता हा जो कायदा आला त्याबाबत आपले दिग्दर्शी आणि हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट विकी शर्मा साहेबांनी अतिशय
छोट्या आणि समजणाऱ्या भाषेमध्ये त्याने आपल्याला सर्वांना संबोधित केलेलं आहे, जेणेकरून आपल्यामध्ये जागरूकता येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला बरंच मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, जे आपल्याला कायदा आपण म्हणू शकत नाही की मला माहीत नव्हतं, हा काय त्या ठिकाणी आपला बचाव होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी जे आपल्याला बरंच महत्वाचं आणि मोलाचं जे मार्गदर्शन आहे केलेलं आहे ते सर्वांनी आपण अतिशय शांततेनं आणि तुम्ही तरी सर्व म्हणजे अतिशय म्हणजे प्रतिष्ठित नागरिक आहात आणि आपण एवढी सेवा करून या ठिकाणी पोहोचलेलं आहे, त्यामुळं आपल्याला याच्या बाबतीत आमच्यापेक्षा जास्त आपण हे पावसाळे बघितलेले आहेत. आपला अनुभव अत्यंत मोठा अनुभव आहे. या आतापर्यंत कोणाचं 75 वर्ष वय असेल, कोणाचं 70 असेल, कोणाचे 65 असेल, तर त्यांचा आम्ही आदर करून या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आपल्याला सायबरच्या बाबतीमध्ये जी जागरूकता असावी या संदर्भामध्ये जे सायबर एक्सपर्ट आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला अतिशय बारीक बारीक आणि असं आपल्याला महत्वाचे कच्चे दुवे ज्या ठिकाणी आपल्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते, फक्त ते आपल्या चुकीमुळे किंवा आपल्या अज्ञानामुळे, म्हणून आपल्याला नॉलेज असणं आजच्या या बदललेल्या सायबरच्या युगामध्ये, तर त्याची सुद्धा बारकाईने त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. मी यापुढे तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जी सेवा केलेली असेल, ज्यांनी 58 वर्षे 60 वर्षापर्यंत सर्व या प्रतिष्ठित नागरिकांनी आणि आपल्या सेवा काळानंतर आपलं उर्वरित आपलं जे काय रिटायरमेंट लाईफ आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला घालवता यावं. आपलं अगोदरचा जो काय आपण स्ट्रगल केलेला आहे, आपण आतापर्यंत केलेली मेहनत आहे आणि ती आता कशी आपल्याला या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला चांगली जाईल याबाबत आपण काय जागरूकता आणावी याबाबत मी तुम्हाला एक थोडक्यात आपले 2 शब्द सांगेन. मी समोरच्या व्यक्तीकडून फसवायचं जर त्यांनी ठरवलं तर 100% फसणार, यात कुठेही शंका नाही. आम्ही बघतो रोज येणारे आमच्याकडे जे काय फसलेले नागरिक आहेत, जे फसलेले लोक आहेत, ते कुठल्या माध्यमातून क्षुल्लक कुणावरही विश्वास ठेवून त्यांची मोठी फसवणूक झालेली आहे. जी फसवणूक आहे त्यांच्या आयुष्यभराची कमाई आहे, ती कमाई त्यांची एका मिनिटामध्ये गायब झालेली आहे. आणि ती कमाई म्हणजे 2-5 लाखाची नाही, काही लोक 1.5 करोड रुपये फसलेले आहेत. कालच आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. जरा सगळे ऐका तर बरोबर, पाणी जवळजवळ 12,70,00,000 रुपयाचा. किती? 12,70,00,000 रुपये. फक्त यामध्ये लोकांना नॉलेज नसणं, परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं. तुम्ही असं उभा राहा, खाली बसा, मॅडम इकडे पुढे या, का मागे थांबलाय असं? पाठीमागचे दोघे जण बसा खाली, राम आगे जाऊ. अरे इथं त्या लोकांना फक्त हव्यास, आपल्याला असलेला पैसा कसा गुंतवायचा, कोणाच्या माध्यमातून गुंतवायचा याच्या सुद्धा साठी वेळ नाही. आणि एक व्यक्ती सांगते की माझी ही फर्म आहे, मी या फर्म मध्ये तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला एवढ्या पर्सेंटनी तुम्हाला परतावा मिळवून देईल, शेअर मार्केटमध्ये त्याचे पैसे गुंतवून देईल. आजकाल शेअर मार्केट म्हणले का सर्वांना वाटतं की मला माझे दुप्पट तिप्पट 4पट पैसे होतील. तर असं काही नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जर एकदा पैसे जर गुंतवले आणि ते जर पैसे जर तुम्ही परत बघितले नाही तर तुमचा तो शेअर कधी खाली आलेला ते सुद्धा कळणार नाही. म्हणून आपल्याला अपडेट राहायला लागतं आणि त्या
बदललेल्या परिस्थितीनुसार तुम्हालाही त्याच्यामध्ये बदलावं लागतं, परंतु ज्याला वेळ नाही तो माणूस काय करतो, आणि नॉलेज नाही, नॉलेज हे बसल्या बसल्या मिळणार नाही, आपल्याला घ्यावं लागेल. दुसऱ्याला पैसे वापरायला द्यायचे, त्याच्यामध्ये कुणाने 25 लाख रुपये दिले, कुणी 50 दिले, एका व्यक्तीने तरी 4 करोड रुपये दिले, त्यांच्याकडे होते म्हणून दिले. आपण सर्व आयुष्यभर छोटी 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 रक्कम आपण जमा करून पीएफ मध्ये केलेले असेल, सीपीएफ मध्ये केलेले असेल, इन्शुरन्स मध्ये केलेले असेल, सेव्हिंग केलेले असेल, आणि ती एकत्र करून आज जर आपल्या अकाउंटवर असेल आणि ती जर अशा कुठल्या चोराच्या हातात आपल्या तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखा हिशोब आहे. आणि त्यांनी मग हे पैसे सर्वांचे लावतो म्हणून त्यांनी कुठल्या फंड्स मध्ये लावले, कुठे लावले, अकाउंट्स काय काही माहित नाही, पैसे कुणाच्या अकाउंट्सवर लावले, डिमॅट अकाउंट कुणाचं, नाव कुणाचं काही माहित नाही. आणि आपण फक्त भोळ्या म्हणजे एकदम राम राज्यामध्ये आपण पूर्वीच्या असल्यासारखं आज आपण ज्या कलियुगामध्ये ते विसर पडला त्यांना, आणि त्यांनी ते त्यांच्यावर देऊन टाकले. ते पैसे सगळे फसगत झाले आणि लोक या ठिकाणी आले आपल्याकडे. आम्ही गांभीर्य बघितलं, मी तात्काळ त्यामध्ये त्या सर्व लोकांना बसवलं, त्यांची सर्वांची डिटेल्स घेतले आणि मला कळलं की याचा आवाका मोठा आहे, फसले गेलेले लोक जास्त आहेत. त्यांना आम्ही तात्काळ त्याच्या डिटेल्स घेऊन संबंधित डिपार्टमेंटला म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण आम्ही तातडीनं पाठवलं आणि त्याच्यावर कालच गुन्हा दाखल झाला, रात्रीच 12,70,00,000 रुपयाचा. म्हणजे हे तुमच्यातले सर्वसामान्य लोक आहेत जे हे फसले गेले. तर मला हे सांगायचं होतं की आज शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवणूक देण्याच्या करिता तुम्हाला एखादा मेल येतो, एखादी लिंक येते, समोरून फोन येतो, व्यक्ती आपण पाहिलेली नसती, ना ओळखीची आहे, आपल्याला सांगते की तुमचे एवढे पैसे आम्ही हे करून देणार, तुम्हाला परतावा मिळवून देणार, पैसे तुमचे सेफ राहणार, सगळी गॅरंटी सगळं देणार, स्वतः आम्ही ब्रोकर आहे किंवा फ्रँचायझी आहे व्हॉटएव्हर, आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तुम्हाला तुमची थोडी अमाऊंट पहिली देणार, तुम्ही 10,000 रुपये दिले तर तुम्हाला त्याचे 10चे 12 केलेले तुम्हाला त्या बनावट फेक ऍप मध्ये तुम्हाला जशी तशी तुम्हाला रक्कम कळणार. तुम्ही इकडे बघता मार्केट आज किती सेन्सेक्स आहे, किती निफ्टी आहे, त्याचा बरोबर त्याच्या फेक ऍप मध्ये सुद्धा तोच निफ्टी आणि तोच तुम्हाला सेन्सेक्स दाखवला जाणार. तुमचे पैसे गुंतवलेले तुम्हाला बरोबर समजणार आहे. या तुमच्या ए ग्रुप मध्ये टाकले, मिड कॅप मध्ये टाकले, स्मॉल कॅप मध्ये टाकले, ते बरोबर दाखवणार तुम्हाला. परंतु ते सगळं व्हर्च्युअल आहे, हे सगळं आभास आहे, हे सगळं खोटं आहे. पण आपल्याला कळतं कधी, ज्या वेळेला आपण पैसे आपल्या अकाउंटवर आहेत का नाही बघण्यासाठी जातो किंवा आपल्याला गरज असते पैसे विड्रॉ करायची किंवा ते विकून शेअर्स पैसे घ्यायचे, त्यावेळेला त्या अकाउंटवर 0 रुपये असतात. आणि तेव्हा आपली फसवत होते आणि आपण टाकत राहतो आपण पैसे. एक व्यक्ती आहे, नाव नाही सांगत मी, एका कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे, 1.5 करोड रुपये टाकले या स्कीम मध्ये आणि ॲज ऑन टुडे ते जॉब करत आहे. इमिजिएट गांभीर्य ओळखलं आम्ही, ते संबंधित सायबर क्राईमला आणि इमिजिएट हे प्रकरण 10 लाखाच्या वरती असल्यामुळे तिकडे पाठवून दिलं. सांगण्याचं तात्पर्य, आपण ही जटिल सर्व या ठिकाणी नागरिक आलेले आहात, चांगली तुम्ही या ठिकाणी येण्याची आमच्याकडे इच्छा व्यक्त केली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहेत. माझी सर्वांना विनंती, यामध्ये सिंगल राहणारे याच्यामध्ये कोण आहेत का? याच्यामध्ये सिंगल राहणारे फक्त घरामध्ये एकटे राहतात आणि मुलं मुली बाहेर आहेत किंवा मुलं मुली जवळ नाहीत किंवा असे राहणारे कोण असेल प्लीज वर हात करा. एकटे राहणारे SBI पेन्शनर असोसिएशन ही वरिष्ठ संस्थेच्या पुढाकाराने 85 पेन्शनर दैसर पोलीस ठाण्यामध्ये एकत्र आले होते. एकत्र आल्यानंतर दैसर पोलीस ठाण्याने इतर सगळ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करून एक
सगळ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने साहेबांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे सांगितलं, आपण ज्येष्ठ नागरिक एकटे नसून आम्ही सर्व तुमच्याबरोबर राहणारे आहोत, तुमच्याबरोबर आहोत, सदैव तुमच्या सोबतीला आहोत. तुमच्यातला एखादा माणूस मुंबईत राहत असेल, त्याची मुलं परदेशात नोकरी धंद्याला असेल, किंवा दोघे जर राहत असतील, वयस्कर 80च्या 70च्या किंवा जे काय तुम्ही व्याधीच्या काही आजारी असलात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरू नका. दहिसर पोलीस ठाण्याला तुम्ही थेट संपर्क करा. पोलीस हा जनतेचा मित्र आहे. ह्या दृष्टिकोनातून अशोक ओरमाने यांनी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या आपुलकीने सुसंवाद करताना सगळ्यांना सामाजिक बांधिलकीने, मानवतेच्या दृष्टिकोनाने सगळ्यांना आपलंसं केलं. पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 12 दहिसर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच पेन्शनर, जेवढे पेन्शनर आहेत त्यांचा एक मेळावा दहिसर पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छेने आयोजित करण्यात आला होता. स्वतः जवळजवळ SBI पेन्शनर असोसिएशन ही रजिस्टर संस्थेच्या पुढाकाराने 85 पेन्शनर दहिसर पोलीस ठाण्यामध्ये एकत्र आले होते. एकत्र आल्यानंतर दहिसर पोलीस ठाण्याने इतर सगळ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करून एक सगळ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने साहेबांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे सांगितलं, आपण ज्येष्ठ नागरिक एकटे नसून आम्ही सर्व तुमच्याबरोबर राहणारे आहोत, तुमच्याबरोबर आहोत, सदैव तुमच्या सोबतीला आहोत. तुमच्यातला एखादा माणूस मुंबईत राहत असेल, त्याची मुलं परदेशात नोकरी धंद्याला असेल, किंवा दोघे जर राहत असतील, वयस्कर 80च्या 70च्या किंवा जे काय तुम्ही व्याधीच्या काही आजारी असलात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरू नका. दहिसर पोलीस ठाण्याला तुम्ही थेट संपर्क करा. पोलीस हा जनतेचा मित्र आहे.